हा व्हिडिओ तुम्ही स्वतः पूर्ण ऐका आणि इतरांना देखील शेअर करा, कारण आरक्षणाबद्दलचा अभ्यास आपल्या लोकांचा फार कमी असतो। आपण गप्पा खूप मारतो, आपण चर्चा खूप करतो, परंतु आरक्षणाचा अभ्यास आपला खूप कमी असतो। तो अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमचा आमचा सगळ्यांचा वाढेल अशी माझी खात्री आहे। नमस्कार मित्रांनो, खरं तर महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा सध्या सगळ्यात जास्त गाजतोय, तो म्हणजे आरक्षण। खरं तर या आरक्षणाला सामाजिक राजकीय अशी बरीच पार्श्वभूमी आहे। कुठेतरी याचं समर्थन होतं तर कुठेतरी याचा विरोध होतो, परंतु हे जे आरक्षणाचा जो मुद्दा आलेला आहे तो मुद्दा मुळात आला कुठून, त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि आता त्या मुद्द्याबद्दल नेमक्या चर्चा काय होत आहे तेच आज आपल्याला सविस्तर समजून सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक, इवन मराठाच नव्हे तर संपूर्ण आरक्षणाचे अभ्यासक माननीय बाळासाहेब सराटे सर, आणि त्यांच्यासोबत आपल्याला आज चर्चा करायची आहे। नमस्कार सर। नमस्कार। तर सर, मराठा समाजाला आरक्षण हवंय। खरं तर हे आरक्षण मागताना सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचदा आर्थिक निकषावरती आरक्षण द्या अशी मागणी झाली, त्यानंतर जातीय आरक्षणाची मागणी झाली, आणि आता मात्र मराठा आरक्षणाचं आंदोलन हे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीपर्यंत येऊन ठेपलेलं आहे। तर हे ओबीसीचं आरक्षण ज्या मंडल आयोगानुसार आपल्याकडे लागू झालं आणि त्या मंडल आयोगावरतीच आता बोट ठेवण्याचं काम मराठा आरक्षणाचे जे आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांचं आहे। तर मला आणि बऱ्याच लोकांना खरं तर मंडल आयोगाबद्दल पूर्ण माहितीच नसते, म्हणजे बऱ्याचदा आपण चर्चा करत असतो परंतु आपला कोणाचाही त्यातला तेवढा अभ्यास नसतो किंवा त्याबद्दल फारसं आपल्याला कळत नाही। मग नेमका मंडल आयोग काय, मग मनोज जरांगे पाटील जसं म्हणताय की मंडल आयोगालाच आता आम्ही चॅलेंज करणार, मंडल आयोग आम्ही रद्द करणार, आणि मग मंडल आयोग तू रद्द तर करून दाखव वगैरे वगैरे, ही जी ओबीसींकडून जी भाषा वापरल्या जाते, तर हा मंडल आयोग खरंच सर रद्द होईल का? मुळात सगळ्या बांधवांना मला हे सांगायचं आहे की मंडल हे एक मिथक आहे। कालेलकर कमिशन 1955 साली त्यांनी अहवाल दिला आणि कालेलकर कमिशनवर चर्चाही होत नाही, आणि कालेलकर कमिशनचं घटनात्मक स्थान आणि मंडल आयोगाचं घटनात्मक स्थान याच्यात काही अंतर नाही। कालेलकर कमिशनने अहवाल दिला, अत्यंत चांगला त्याने अहवाल दिला होता, पण जातीच्या आधारावर त्याने मागासवर्गांची रचना केली होती। ती गोष्ट काही नेहरूंना आवडली नाही आणि स्वतः कालेलकरांनाही नंतर ती आवडली नव्हती। पण कालेलकरांनी जे निकष लावले होते, कालेलकरांनी जी यादी ठरवली होती, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालेलकरांनी जे रेकमेंडेशन दिले होते, म्हणजे शिफारसी केल्या होत्या, त्या अफलातून होत्या आणि समाजाच्यासाठी फार उपयुक्त अशा त्या शिफारसी होत्या। आणि त्याच कालेलकरच्या अहवालामध्ये ही गोष्टही सांगितली पाहिजे की मराठवाड्यातला मराठा समाज जेव्हा हैदराबाद स्टेट होतं, कारण 53ला कालेलकर आयोग आला, आणि जेव्हा कालेलकराचा अभ्यास सुरू होता तेव्हा मराठवाडा हा हैदराबाद स्टेटमध्ये होता। बरं, तर मराठा समाजाचा कालेलकर आयोगाने जो हैदराबाद स्टेट मधला मराठा आहे, ज्याला आपण मराठवाड्यातला मराठा म्हणतो, तेव्हा एक ऍग्रिकल्चरिस्ट कम्युनिटी म्हणून त्याची लोकसंख्या 33 लाखाच्या आसपास त्यांनी लिहिलेली आहे, मराठा समाजाचा त्याने मागासवर्गाच्या यादीत समावेश केलेला होता। स्वाभाविकतः जेव्हा 1967ला पहिली यादी आली ओबीसीची 180 जातीची, त्यावेळेला या मराठवाड्यातल्या मागास मराठा समाजाला वेगळा न्याय लावण्याची गरज होती। केवळ त्यांचं नाव मराठा आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले मराठा प्रगत आहेत असं ग्राह्य धरून मराठवाड्यातले मराठा पण त्यात वगळण्यात आले, आणि हे सगळ्यात मोठं नुकसान मराठवाड्यातले मराठा समाजाचं झालं। आता मुळातच नागपूर कराराने मराठवाडा महाराष्ट्रात आला। नागपूर करारामध्ये हे मान्य केलेलं आहे की मराठवाडा हा मागास प्रदेश आहे, म्हणून इथल्या नागरिकांच्या सर्वतोपरी विकासासाठी कोणतेही विशेष तरतुदी करताना
सरकारला काही घटनेची अडचण येणार नाही, बाधा येणार नाही म्हणून घटनेत या विभागाला प्रोटेक्शन दिलेले आहे. 371(2) हे जे अनुच्छेद आहे, आर्टिकल आहे त्याच्यानुसार. म्हणजे मराठवाडा हा विशेष भाग आहे, मागासलेला आहे, त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करण्याची गरज आहे. हे नागपूर करारानुसार महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे आणि मागासलेला हा समाज ठरलेला आहे, हे पण लक्षात घ्या. तरी पण जेव्हा बीडी देशमुख समितीचा अहवाल आला असं म्हणतात आणि त्याच्यानुसार पहिली यादी तयार करण्यात आली असं म्हणतात, हे सुद्धा एक मिथक आहे. बीडी देशमुख समितीच्या अहवालाच्या आधी 2 गोष्टी घडल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी की कालेलकर कमिशन भाषणात गुंडाळण्यात आला. तो जातीच्या आधारावर आहे म्हणून केंद्र सरकारने त्या राबवला नाही. केंद्र सरकारची अशी इच्छा होती की बीडी देशमुख म्हणजे कालेलकर आयोगाला बाजूला ठेवूया आणि आर्थिक निकष लावून मागासवर्गांना काही फायदा देता येतो का, असं पायलट सर्वे पण केंद्र सरकारने करून पाहिला, पण त्यांना ते काही याद्या तयार करता आल्या नाही. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की कालेलकर आयोगही सोडून देऊ आणि ते आरक्षणही सोडून देऊ. ही चुकीची अजून घटनाबाह्य त्यांनी भूमिका घेतली. तोपर्यंत SC ST आरक्षण लागू झालं होतं OBC पुरतं, आणि मग त्यांनी भूमिका घेतली की राज्यांनी राज्याचे निर्णय घ्यावे, आम्ही काही यादी तयार करणार नाही. राज्याने निकष फक्त लावताना शक्यतो आर्थिक निकषावर OBCची यादी तयार करावी असा स्पष्ट निर्देश 1961 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने सगळ्या राज्य सरकारला दिले होते. आता त्याच्या दरम्यान एक मोठी गोष्ट घडलेली, ती म्हणजे 18 मे 1959 महाराष्ट्र गव्हर्नमेंटची रचना 56 सालीच झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारची 56 सालीच आपण महाराष्ट्र झालेलो आहोत आणि यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. त्यांनी असं ठरवलं की राज्यामध्ये ज्या विविध विभागातून आलेल्या याद्या आहेत त्या विषम आहेत, मागासले पण सारखं नाहीये आणि गरजही सारखी नाहीये, आणि त्यामुळे याच्याबद्दल असं सरदौपट एखादा निकष लावता येत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की घटनेचं जे उद्दिष्ट आहे की जातीच्या आधारावर आरक्षण देऊ नये आणि जातीवाद दृढ करण्यासाठी कोणतंही जे पाऊल आहे ते सरकारने उचलू नये. म्हणून यशवंतराव चव्हाणांनी असा धाडसी निर्णय केला की सगळ्या ज्या मूळ विभागवार याद्या होत्या, विदर्भातली असेल, मराठवाड्यातली असेल किंवा मुंबई प्रांताची असेल, या याद्या सगळ्या रद्द केल्या. कॅन्सल्ड, अबॉलिश्ड असा शब्द आहे. आणि त्या याद्या कॅन्सल करून त्यावेळेला जे 900 रुपये वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबांचं आहे त्याच्या खाली उत्पन्न ज्या कुटुंबांचं आहे असा सरसकट सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी शैक्षणिक सवलती लागू केल्या, ज्यांचं ज्या कुटुंबाचं उत्पन्न 900 रुपयाच्या खाली आहे. आणि त्या शैक्षणिक सवलतीमध्ये सगळे समाज कव्हर झाले. त्यांना हॉस्टेलची सुविधा, त्यांना ऍडमिशन तर तेव्हा मिळतच होते, ऍडमिशनला काही रिझर्वेशनची गरज नव्हती, पण हे प्रोत्साहन योजना सगळ्या सुरू झाल्या. आणि ऐतिहासिक निर्णय का म्हणायचं, कारण एक लँडमार्क जजमेंट आरक्षणाच्या बाबतीत 1963 ला आलेलं आहे, ते सुद्धा घटनापीठाचं जजमेंट आहे. गजेंद्र गडकर तेव्हा ते चीफ जस्टिस होते, त्यांनी या यशवंतराव चव्हाणांच्या या निर्णयाचं प्रशंसा केलेली आहे. त्या जजमेंट मध्ये याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की आता हे असं जातीच्या आधारावर काय तुम्ही आरक्षण लागू करता. बरोबर, या महाराष्ट्रामध्ये जी स्टेप घेतलेली आहे त्याचं अनुकरण सगळीकडे झालं पाहिजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. आणि हा अफलातून निर्णय तुमच्या माहितीसाठी सांगतो की 1994च्या 23 मार्च पर्यंत चालू होता, म्हणून आम्ही सगळे शिकलो. तोपर्यंत आमच्याकडे जातीवाद बिलकुल कोणाच्या समोर नव्हता. शिक्षणात आम्ही सगळ्या जातीचे लोक एकत्र राहिलो, एकत्र जेवलो, सगळं आम्हाला कधी जातीचा अडथळा आला नाही. जातीची नावं होती पण जातीभेद नव्हता किंवा जातीचा असं कोणाच्या बद्दल आकस नव्हता, कारण रिझर्वेशनची गरज नव्हती. सगळे शिक्षण फुकट होतं, सगळ्यांना सेम होतं. आणि हे 94च्या 23 मार्च पर्यंत चाललं. आता हा निर्णय ऐतिहासिक होता, याच्यावर आपण पुढे येऊ. परंतु आता जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि ते बौद्ध झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी होते. ते म्हणले की आम्ही बौद्ध धर्म का स्वीकारतो, कारण त्याच्यामध्ये अस्पृश्यता नाही. बरोबर. मूळ तरतूद SC ला रिझर्वेशन देण्याची काय होती की शीख आणि हिंदू धर्मातल्या अस्पृश्य जातीनच फक्त SCचं आरक्षण मिळेल. बरोबर. मग बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर प्रश्न उभा राहिला की महाराष्ट्राच्या महार समाजाचं काय करायचं. त्यांचं आरक्षण तर गेलं होतं आणि बाबासाहेब स्वाभिमानी होते. मग आता या परिस्थितीत यशवंतराव चव्हाणांचा क्रांतिकारी निर्णय बघा तुम्ही. ते म्हणले बाबासाहेब हे स्वाभिमानी होते, त्यांचं आपण लक्षात घेऊ शकतो मत काय होतं, पण बाबासाहेबही तेव्हा वारले होते. तर मग आता प्रश्न असा आहे की
या एससी समाज जो आहे, ज्याला महार समाज म्हणतो, जो बौद्ध झालेला आहे, त्याला आरक्षण तर दिलंच पाहिजे, कारण त्यांची परिस्थिती थोडी बदलली, काही अस्पृश्यतेचे चटके थोडे थांबणार आहे त्याच्यामुळे. म्हणून यशवंतरावांनी बीडी देशमुख समितीची स्थापना केली. बीडी देशमुख समितीची स्थापना कोणत्याही जातीचं मागासलेपण तपासण्यासाठी नव्हती, त्यांना तसं मॅन्डेट दिलेलं नव्हतं. त्यांनी त्या बीडी देशमुख समितीला सांगितलं होतं की असं आरक्षणाचे लाभ देण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं, कोणत्या प्रकारे हे प्रवर्गांची विभागणी करावी वगैरे, असे 2-4 त्याच्यामध्ये मॅन्डेट होते, म्हणजे त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स होते. कोणत्याही जातीची यादी करण्याचं टर्म्स ऑफ रेफरन्स बीडी देशमुख समितीला नव्हतं. तर त्यांनी 61 मध्ये ती बीडी देशमुख समिती नेमली होती. दरम्यान अजून एक गोष्ट घडली अहवाल बीडी देशमुख समितीच्या येण्यापूर्वी, ते म्हणजे प्लॅनिंग कमिशनने थाडे समिती नावाची एक समिती नेमली होती. त्या समितीला सांगितलं होतं की राज्यामध्ये ज्या विमुक्त जाती, भटक्या जमाती आहेत, म्हणजे त्यांनी जे पूर्वीचे गुन्हेगार जमाती होते ते विमुक्त करण्यात आले होते 56 मध्ये, पण त्यांना काहीतरी बेनिफिट द्यावे लागतील. आणि भटक्या जमाती आहेत कितीतरी आपल्या देशामध्ये, भटक्या जमाती जे गोपाळ समाज आहे, कैकडी, घिसाडी, डोंबारी, नंदीबैल वाले किंवा कुडमुडे ज्योतिषी, असे जे सगळे समाज आहेत, या सगळ्या समाजाला पण आपल्याला बेनिफिट द्यायचं आहे. ते तर एससी नाही तर एसटी नाही. बरोबर. म्हणजे 3 कॅटेगरी खऱ्या गरजू आहेत ज्याला आरक्षण दिलं पाहिजे घटनात्मक. त्या आहेत शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब आणि भटक्या विमुक्त. आणि ते सुद्धा थाडे समितीचे भटके विमुक्त, आताचे नंतरचे डुप्लिकेट नाही. थाडे समितीने मग 21 नोव्हेंबर 1961 ला एक अहवाल दिला होता प्लॅनिंग कमिशनला. त्यामध्ये या भटक्या विमुक्तांचं लोकसंख्या सांगितली होती. ती साधारण त्यावेळेला 5%च्या 4.5%च्या आसपास होती. आणि त्यांच्यासाठी काय करावं याचं पण त्यांनी सांगितलेलं होतं. मग जेव्हा आरक्षणाची रचना करायची वेळ आली तेव्हा महाराष्ट्र सरकारने थाडे समितीची यादी स्वीकारली 21 नोव्हेंबर 61 ची. म्हणजे भटक्या विमुक्तांची ती यादी खरी भटक्या विमुक्तांची यादी आहे. त्यावेळेला धनगर आणि वंजारी त्या यादीत नव्हते. बर, हे महत्वाचं आहे. मग आता बीडी देशमुख समितीचा दरम्यान जो अहवाल आला तो आला जानेवारी 64 मध्ये. बीडी देशमुख समितीने कोणतीही मागासलेल्या ओबीसीच्या जातीची यादी दिलेली नाही. म्हणजे जेव्हा सांगितलं जातं कोर्टामध्ये बेशरमपणे की बीडी देशमुख समितीने मराठ्यांना आरक्षण नाकारलं, मराठ्यांचं त्याच्यातून त्यांनी वगळण्यात आलं, मुळात त्यांनी यादीच दिली नाही तर मराठ्यांना वगळलं कुठे? बर. बीडी देशमुखने यादी दिलीच नव्हती. बीडी देशमुखने फक्त 4 प्रवर्ग सांगितले महाराष्ट्रामध्ये. ते प्रवर्ग होते एससी आणि नवबौद्ध, एसटी किंवा अनुसूचित जमाती, आणि भटके विमुक्त जे थाडे समितीने सांगितलेले होते ते, आणि इतर मागासलेले वर्ग, असे 4 त्यांनी प्रवर्ग सांगितले. त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की ह्या सगळ्यांना तुम्ही जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. बर. म्हणजे तिथे जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या हे सांगितलेले बीडी देशमुख समितीने, पण त्याने यादी कुठली दिली? यादी दिलेली नाही. हे सगळ्यात महत्वाचा अधोरेखित करण्यासारखा विषय. मग आता बीडी देशमुख समितीचा अहवाल 9 एप्रिल 1965 ला सरकारने स्वीकारला. आणि त्या दिवशी जे महार समाजाचं रिझर्वेशन गेलं होतं ते पुन्हा लागू करण्यात आलं एका GR ने. कुठलीही घटनात्मक प्रक्रिया, आयोग बियोग काही नाही. कारण त्यांची गरजच तेवढी सिरियस होती. बरोबर. आणि 9 एप्रिल 1965च्या GR नुसार महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे अस्पृश्य धर्मांतरित झाले त्यांना आरक्षणात जसंच्या तसं घेण्यात आलं. त्याच्यामध्ये मग 13% त्यांना आरक्षण दिलं, एससी म्हणजे नवबौद्ध आणि एससीना. नंतर 7% एसटीला दिलं. आणि विशेष म्हणजे ते आजही तसंच चालू आहे. त्याच्यात म्हणजे लोकसंख्येनुसारच दिलेलं होतं. बरोबर. आणि विजयंतीचे 4-4.25% लोकसंख्या होते म्हणून त्यांना 4% आरक्षण दिलं. बर. आणि ओबीसीची लोकसंख्या त्यावेळेला 10-11% गृहीत धरलेली आहे, तेवढीच लोकसंख्या होती म्हणून त्यांना 10% आरक्षण दिलं. बर. 18 मे 1959च्या GR मध्ये हे लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात किती ओबीसी आहे तर 11%च्या आसपास ओबीसी आहे असं लिहिलेलं आहे. ही वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल म्हणजे झगडा कमी होईल. मग आता असं स्पष्ट 9 एप्रिल 1965च्या GR मध्ये आणखी लिहिलेलं आहे की अजून सगळ्या विभागांना लागू होईल अशी ओबीसीची यादी काही तयार झालेली नाही. मग दरम्यान जेव्हा 18 मे 1959चा जो GR होता, मी सांगितलं की सगळ्या ओबीसीच्या याद्या खारिज केल्या होत्या. म्हणजे मूळ आरक्षणाच्या याद्या खारिज केल्या होत्या. SC ST ची यादी आधीच्या ज्या चालू होत्या त्याच होत्या.
बरोबर. आणि व्हीजेएनटीची यादी थाडे समितीने दिली होती. मग आता करायचं काय, 65 पासून त्यांना कोणतं आरक्षण द्यायचं. म्हणून दरम्यान 1 ऑक्टोबर 1962 एक जी.आर. निघाला. यशवंतराव जेव्हा केंद्रात गेले तेव्हा तो पुन्हा जी.आर. असा निघाला की जुन्या जातीनिहाय याद्याही चालू द्या आणि यशवंतरावांनी सांगितलेलं जे आहे आर्थिक निकष त्याच्यानुसार पण जे पात्र आहे त्यांना पण द्या आरक्षण. मग 1 ऑक्टोबर 1962चा जो जी.आर. आहे तो केवळ जातीनिहाय नव्हता, त्याच्यामध्ये आर्थिक निकषाचा सुद्धा सांगितलेला होता. आणि बाय बोथ क्रायटेरिया द रिझर्वेशन वॉज गिव्हन टिल 67, म्हणजे 1967च्या 13 ऑक्टोबर पर्यंत एक हेच आर्थिक निकष लागू होता आणि पूर्वीच्या याद्या पण अंमलात होत्या. बीडी देशमुख समितीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठवाड्यामध्ये मुळातच आरक्षणाचं लागूच झालेलं नाही. मराठवाड्यात आरक्षण देण्याची पद्धतच नव्हती निजामाच्या काळामध्ये, आणि म्हणून मग तोपर्यंत मराठ्यांचं नुकसान झालं, म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्यांचं नुकसान झालं. बरोबर. म्हणून त्याला आर्थिक निकष लावून त्यांनी त्याला ऍडजस्ट केलं होतं. मग आता पोझिशन कशी आहे, का घटनात्मक किंवा कायदेशीर पोझिशन कशी आहे. 65च्या जी.आर. जेव्हा 9 एप्रिलला निघाला त्या दिवशीची पोझिशन अशी की SC/ST ची यादी तयार आहे, व्हीजेएनटीची यादी तयार आहे थाडे समितीनुसार, ओबीसीची महाराष्ट्राला लागू होईल अशी समावेशक यादी तयार नाही, पण त्या ठिकाणी जातीच्या बरोबर आर्थिक निकष पण लावून आरक्षण चालू ठेवा. मग आता प्रश्न येतो 13 ऑक्टोबर 1967ला काय घडलं, कारण तो मानव दिनांक आहे आणि ओबीसी इतिहासामध्ये आरक्षणाचा तो एक लँडमार्क ते हे आहे, म्हणजे त्याला मैलाचा दगड येतो. म्हणून सगळ्या ओबीसीच्या आरक्षणात 13 ऑक्टोबर 67 पूर्वीचे पुरावे मागतात. आदिवास, ज्याला महाराष्ट्राचा आदिवास म्हणतात, तर तो त्याच्यामुळे त्याला सॅक्रोसांक्ट म्हणजे तो एक पवित्र दिवस झालेला आहे. पण त्या दिवशी काय घडलं तर काहीही घडलं नव्हतं. विशेष असं काही नाही की 9 एप्रिल 65 पासून तर 13 ऑक्टोबर 1967 पर्यंत काय झालं होतं आणि त्या दिवशीच ती यादी का निघाली, हे गौड बंगाल आहे. आणि त्या दिवशी जी यादी निघाली त्याचा इतिहास असा आहे की अचानक एक यादी आली, एक जी.आर. निघाला. त्याच्यात एवढंच म्हणले की 1 ऑक्टोबर 1962चा जो जी.आर. आहे त्यामध्ये जी जातनिहाय यादी होती ती विभागवार सगळीकडे सारखी नव्हती, म्हणून एक महाराष्ट्रभर लागू होईल अशी यादी आम्ही घोषित करीत आहोत. बर. म्हणजे त्याला निकष काय, काहीच माहिती नाही. कोणी त्याचा आधार दिलेला आहे, काहीच माहिती नाही. कोणत्या शहाण्याने ती यादी व्हॅलिड केली त्याचं काही माहिती नाही. त्याच्यात ज्या यादीत जातीचे नाव आहे त्यांनाच का यादीत घेतलं त्याचं कारण माहिती नाही. ते वगळले, त्यांना का वगळलं याचंही कारण माहिती नाही. बरं, त्या यादीमध्ये जे नाव आहेत त्यातल्या काही जाती अस्तित्वातच नाहीये. कोणत्या भागात लोक आहेत तेही सांगता येत नाही, त्यांची किती लोकसंख्या आहे तेही सांगता येत नाही. आरक्षण देताना घटनेचं मॅन्डेट आहे, बंधन आहे की तुम्ही त्या वर्गाचं आयडेंटिफिकेशन केलं पाहिजे. 180 जातीतलं प्रत्येक जात जी आहे ती एक वर्ग आहे आरक्षणात. जातीला काही व्हॅल्यू नाही आरक्षणात, त्याला सामाजिक शैक्षणिक मागासलेला वर्ग म्हणायचंय. आणि हे त्या दिवशी पण अस्तित्वात होतं, कारण 1963चा बालाजीचं जजमेंट आलेलं होतं, त्यात त्यांनी सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस मॅन्डेटरी सांगितलेलं आहे. 1964चा चित्रलेखाचं जजमेंट आलं, त्याच्यानंतर ज्युनियर राजेंद्रनचं 65 साली जजमेंट आलं. म्हणजे तोपर्यंत नियम ठरून गेलेले होते. घटनेमध्ये तर 15/4/16 आधीपासूनच आहे, 340 कलम आधीपासूनच आहे. कालेलकर कमिशन नेमला म्हणजे मागासलेपणा सिद्ध करावं लागतं, आधीपासूनच म्हणजे प्रॅक्टिस मध्ये असलेली गोष्ट होती. म्हणजे 1967ला सगळे नियम धाब्यावर बसून आणि मनमानी पद्धतीने एक यादी जेव्हा पब्लिश होते त्यातल्या कोणत्याही, समजा पहिली जात आळीतकर आहे तर आळीतकर कोणत्या भागात जाते, तिचे किती लोक आहे, त्यांचं सामाजिक शैक्षणिक मागासले पण सिद्ध झालंय का, त्यांचं शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व समजलंय का, याची कुठेही नोंद नाही. मग त्याच्यातच 83 क्रमांकावर कुणबी आहे तर कुणबी का घेतली त्याचा कुठे काही माहिती नाही, त्याची किती लोकसंख्या ग्राह्य धरली ते माहिती नाही, त्यांचं नेमकं व्यवसाय काय. जर त्यावेळेला कुणबी जातीचा वर्गाचं जर वर्णन असलं असतं तर आज मराठ्यांना हा प्रश्न आला नसता ना. बरोबर. तुम्ही वर्णन करताना काय केलं असतं की एक कुणबी समाज महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेला आहे, त्याचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे, त्याचे 10 तुम्ही गुणवैशिष्ट्य लिहिले असते. मग त्या गुणवैशिष्ट्याचे जे समाज आहे ते आरक्षणाला पात्र ठरतात. राईट. कारण क्लासिफिकेशनला जो क्रायटेरिया लागतो तो क्रायटेरिया डिफाईन केलेला नाहीये त्या दिवशी.
13 ऑक्टोबर 1967 आणि अशी एक यादी आलेली ज्याला मनमानी पद्धतीने आर्बिट्ररी म्हणजे 180 जातींची. त्यामध्ये मी सांगितलं तसं की कालेलकर आयोगाने केलेली यादी ग्राह्य धरली नाही. कालेलकर आयोगाने त्यावेळेला 3 याद्या दिल्या होत्या. एक विदर्भाची दिली होती, एक मुंबई इलाक्याची दिली होती, एक मराठवाड्याची दिली होती. या तिन्ही याद्या मर्ज करताना त्या 651 होतात. म्हणजे 3 विभागाच्या याद्या जर एकत्र केल्या तर जातींची संख्या 651 होते, 651 होत होते. आणि यांनी 180 कुठून आणल्या? म्हणजे किती मोठा घोळ आहे बघा. आणि म्हणजे मुळात ह्या आरक्षणाचा पूर्ण गोंधळ हा 67 मध्ये झालेला आहे. त्याच दिवशी काय यादी केली याला काही लॉजिक नाही आहे. एकूणच काय तर ज्या मुद्द्यावरून आपण इतकं भांडतोय किंवा महाराष्ट्रामध्ये एवढे जे वाद चाललेत, जे एकमेकांवरती चिखलफेक होते, मतदानाची भाषा केल्या जाते, पाडण्याची निवडून आणण्याची भाषा केल्या जाते, या सगळ्या वादाचं मूळ हे 1967 मध्ये अचानक प्रकट झालेली यादी आहे. 180 जाती. येस, 180 जातींची ती यादी आहे. त्या यादी कोणी बनवली आहे माहीत नाहीये, कोणत्या क्रायटेरियानुसार बनवली माहीत नाहीये. म्हणजे आपल्या सगळ्या जनतेवरती कुठल्या तरी एका शहाण्याने म्हणावं का नालायकाने म्हणावं असा प्रश्न निर्माण होतोय. त्यांनी आपल्या माथी एक वाद टाकून गेलेला आहे आणि तो वाद आज आपण 2024 मध्ये चर्चा करतोय. म्हणजे मुळातच कदाचित आता 1967 मध्ये आपण म्हणू शकतो की मीडिया एवढा फास्ट नव्हता, इंटरनेट सोशल मीडिया वगैरे नव्हते, नाही तर ती यादी आजच्या काळामध्ये खूप व्हायरल झाली असती. परंतु हे नसल्यामुळे 1967 मध्ये जो घोळ घातला गेला त्याचे परिणाम आज आपण भोगतोय इतक्या वर्षांनंतर. सिव्हिल वॉर होण्याची परिस्थिती आली. तर सांगायचं तात्पर्य असं की आपल्याकडे घटनात्मक बंधन पहिल्यापासून डिफाईन्ड आहे, सांगितलेलं आहे. बरोबर, जजमेंट सांगितले, घटनेतले 15/4/16 सांगितलं, 340 सांगितलं. कालेलकर आयोगाने एक निकष घालून दिले होते. आता तुम्ही म्हणताना मराठ्यांना मंडल आयोगाचे निकष का लागू करत नाही, मग तेव्हा यादी करताना कालेलकर आयोगाचे निकष का लागू नाही केले? बरोबर. आणि ते तर पुढे तुमच्या समोर होते ना, तर तुम्ही ते निकष पाहिले सुद्धा नाही. बरं, 651 जातीची संख्या होत असताना 180 कुठून आणली, कशी काढली, कसे आणले? आणि त्याच्यामध्ये असं काही नाही की सगळ्याच जातींचं एक म्हणजे समकक्ष होते, असं काहीच नाही. म्हणजे त्याच्यात कुणबी आहे, त्याच्यात वंजारी आहे, त्याच्यात धनगर आहे, त्याच्यात सोनार आहे, त्याच्यात बाकीच्या बऱ्याच जाती आहेत. मग त्याच्यामध्ये आणि बाकीच्या जातीमध्ये कुठे साम्य आहे? आणि अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे याचा काय नियम असतो की एखादा वर्ग आणि 180 हे वर्ग आहेत, जाती म्हणतायत तेच मुळात घटनाबाह्य. जात म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यात जाती न्याय असं लिहिलेलं आहे, म्हणजे ते पण अजून घटनाबाह्य आहे. वर्ग आहे तर त्या वर्गाचं निकष आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे की हा वर्ग म्हणजे नेमका कोण आहे, यांची लोकसंख्या किती, यांचं मागासलेपण आहे का, आर्थिक मागासलेपण कसं, सामाजिक मागासलेपण कसं, यांचं शैक्षणिक मागासलेपण कसं, याची नोंद पाहिजे प्रत्येकाची, त्यांची लोकसंख्येची नोंद पाहिजे आणि कोणत्या भागात हे फायदा घेणारे लोक याचं तिथे डिटेल अवेलेबल पाहिजे. या 180 जातीबद्दल असं डिटेल अवेलेबल नसल्यामुळे 1990 नंतर वंजारी आणि धनगर सुद्धा भटके होतात. बर. म्हणजे मुळात आत्ताच जर आपण आंदोलन जर बघितलं तर सध्या आंदोलनाच्या परिस्थितीमध्ये एक मुद्दा आहे की धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण हवंय आणि त्यासाठी मध्यंतरी त्यांचं देखील उपोषण चालू होतं, परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याच्यानंतर सद्य परिस्थितीमध्ये जे लक्ष्मण हाके जे ओबीसी समाजाचं आरक्षण मी वाचवतोय अशा भूमिकेमध्ये आपल्याला जे दिसत आहेत ते धनगर समाजामधून येतात. आणि दुसरी गोष्ट, सध्या या आरक्षणाच्या वादाचं सगळ्यात मोठं विक्टीम जर कोण असेल तर निवडणुकीच्या दृष्टीने त्या आहेत पंकजा मुंडे, ज्या वंजारी समाजामधून येतात. मुळात धनगर आणि वंजारी हे दोन्हीही समाज आधी एनटी मध्ये नव्हते, परंतु 90 मध्ये त्यांना ते एनटी मध्ये घुसवण्यात आलं आणि त्यावेळेला त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध झाला नाही. आणि आता स्वतःच्या आरक्षणाची एक कॅप फिक्स असताना देखील मग म्हणजे असंच आहे का की त्यांचं काहीही नुकसान नसताना फक्त मराठा विरोध म्हणून
मग हे सगळं चालू आहे का? आपण तो मुद्दा वेगळा चर्चेला घेऊ. अजून मला या मुद्द्यावरती सांगायचंय की 67 साली ही यादी जी होती 651 जेव्हा कालेलकर कमिशनची यादी होती आणि ती रिसेंट मागासले पण तपासलेलं होतं. 55 पासून तर 67 पर्यंत काही परिस्थिती बदललेली नव्हती. मग त्या 651 जातींचा समावेश का नाही केला याचं उत्तर कोणी देत नाही. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मराठा होता आणि मराठवाड्यातला तर नक्कीच होता. राईट. मग तुम्ही कशावरून म्हणता की मराठ्यांना कालेलकरने आयोगाने नाकारलं? बीडी देशमुख समितीने कोणत्या जातीची यादीच दिलेली नाही, त्यांनी निकष सांगितलेले नाही मागासलेपणाचे. मग तुम्ही कसं म्हणता की मराठ्यांना त्यांनी नाकारलं? ओरिजिनॅलिटी अशी आहे की पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये, म्हणजे भारतामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा 1902 ला जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांबरोबर सगळ्या जाती होत्या किंवा सगळ्या जातीबरोबर मराठा होता शाहू महाराजांच्या यादीमध्ये. आणि तो तर पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापुरातला मराठा होता. म्हणजे तेव्हा मागासलेला होता समाज. त्याच्यानंतर 1920 ला जेव्हा साऊथ बरो कमिटी बसली राजकीय आरक्षण देण्यासाठी, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर, वीरा शिंदे, भास्कर जाधव यांनी ज्या साक्ष दिलेल्या आहेत, स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यात बाबासाहेबांचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण असल्यामुळे त्यांचं त्या मतदाराच्या यादीत नाव कमी संख्येने जातात. आणि त्यावेळेला निकष होता मतदार यादीचा की शैक्षणिक आणि आर्थिक एक लेवल पाहिजे, तरच त्यांना मतदार होता येत होतं. म्हणून बाबासाहेबांनी मराठ्यांसाठी आरक्षणाची मागणी केली. क्या बात. आणि लिखित आहे हे सगळं, समग्र वाङ्मयात आहे, हे सगळं जग जाहीर आहे. मग बाबासाहेबांची मागणी, वीरा शिंदेची मागणी किंवा भास्कर जाधवांच्या मागणीमुळे मराठ्यांना त्यावेळेला 7 जागा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आरक्षित करण्यात आले 1920च्या इलेक्शन मध्ये. राजकीय आरक्षण 1920 मराठ्यांना मिळालं. 1920 मध्येच मराठा समाजाला राजकीय आरक्षण दिलं गेलेलं होतं आणि ते खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार मिळालेलं होतं. म्हणजे खरं तर आज जो वाद निर्माण केला जातोय याच्या सगळ्या गोष्टींचे उत्तर मुळाशी दिलेले आहेत आणि ते दुसऱ्या तिसऱ्या कोणी म्हणजे येड्या गबाळ्यांनी नाही तर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि तरी पण आत्ताचे हे वाद आपण बघतो म्हणजे किती गोष्टी सांगतो मी. म्हणजे पहिल्यांदा हा मुद्दा करूया. बाबासाहेबांनी तेच केल्यामुळे 7 सीट्स वेअर रिझर्व फॉर मराठाज अँड इक्विव्हॅलंट कास्ट. म्हणजे तेव्हा वर्ग होता मराठा आणि तत्सम जाती. या सगळ्या तत्सम जातीच्या बरोबर मराठा होता, त्यांचं नाव मराठा होतं. आणि तत्सम जाती म्हणजे माळी, धनगर, वंजारी, लोहार, सुतारी सगळे होते. म्हणजे सगळ्यांसाठी त्या 7 जागा होत्या. आणि नंतर स्टार्टे कमिटी आली 1930च्या दरम्यान. इंदिरा साहनीमध्ये त्या स्टार्टे कमिटीचा उल्लेख आहे. त्यावेळेला 3 आरक्षणातले गट करण्यात आले होते. ॲब ओरिजिनल म्हणजे आदिवासी भाग, आणि SC म्हणजे अस्पृश्य डिप्रेस्ड क्लास, आणि इंटरमिजिएट कास्ट. हे सगळ्यात महत्वाचं आहे आरक्षणाच्या इतिहासामध्ये. स्टार्टे कमिटी इंटरमिजिएट कास्ट मध्ये कोणते वर्ग वगळायचे ते सांगितलं होतं, जसं शाहू महाराजांनी सांगितलं होतं. म्हणजे कायस्थ प्रभू, वाणी वगैरे असे वरिष्ठ जे आहेत एलिट क्लास, तेवढे वगळून बाकी सगळे इंटरमिजिएट कास्ट होते. बरं. स्टार्टे कमिटीमध्ये म्हटलेलं आहे, इंदिरा साहनीचा 768 पॅराग्राफ आहे. आणि त्याच्यामध्ये मराठा होता. म्हणजे आरक्षणाच्या इंटरमिजिएट कास्ट मध्ये मराठा होता स्टार्टे कमिटीच्या यादीमध्ये. आता पुढे आणखी गंमत अशी आहे, सायमन कमिशनला बाबासाहेबांनी फार डिटेल हे दिलेलं आहे, नोट दिलेली, म्हणजे हे लिहिलेलं आहे त्यांनी, स्टेटमेंट पानाच्या पानं लिहिलेले आहेत, वाचले ते सगळे. आणि सायमन कमिशनला सुद्धा सांगितलेलं आहे की कोणाला मागासलेलं म्हणावं, या मागासलेल्या वर्गाची स्थिती कशी आहे, त्याच्यात सुद्धा मराठा आहे आणि मराठा म्हणून बाबासाहेब मांडतायत. अजून पुढे हाईट आहे. 32 ला रामसेचा जाती निवाडा आला, जातीवर आधारित निवाडा आला, आणि त्यावेळेला मराठ्यांचं राजकीय आरक्षण जायची वेळ आली होती. बाबासाहेबांनी लिखित त्यांना नोट लिहिली की मराठा मागासलेला आहे, त्यांना काढू नका. म्हणून त्याच्या आधारे मराठ्यांचं राजकीय आरक्षण वाचलं. आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे इंडिया ऍक्ट जो आहे 1935चा, त्याच्यामध्ये जी मागासलेल्या राजकीय आरक्षणाची यादी आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची, त्यामध्ये SC ला जोडून 7% मराठा अँड इक्विव्हॅलंट कम्युनिटीज. म्हणजे मराठ्यांचं 1935च्या कायद्यात सुद्धा आरक्षित नाव आहे. म्हणजे ही इतकी पुरावा आहे. हा इतिहास सर खरं तर कोणालाच माहिती नाही आहे. हा सगळा म्हणजे आपण सायमन गो बॅक हे इतिहासाच्या पुस्तकात वाचलं असेल,
परंतु त्या सायमन नावाचे जे व्यक्ती होते, ते जे कमिशन इथे आलेलं होतं इंडिया ऍक्ट है ना, आणि ज्या आधारावरती इंडिया ऍक्ट 1935 आला आणि बऱ्यापैकी तसाच ऍक्ट नंतर बनवण्यात आला भारतीय स्वातंत्र्य कायदा. म्हणजे आपलं 70% कॉन्स्टिट्यूशन घटना ज्या गोष्टीवरती आधारित आहे, इंडिया ऍक्ट 1935, तो ज्या कमिशनच्या याच्यावरती बनवण्यात आला तो म्हणजे सायमन कमिशन. आपण फक्त सायमन गो बॅक, सायमन गो बॅक, आणि अजूनही बऱ्याचदा आपण त्या घोषणा देत असतो एक जोकचा पार्ट म्हणून. परंतु त्या सायमन कमिशनला लिहिताना सुद्धा खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठ्यांचं मागासलेपण मान्य करतात आणि त्यांना पटवून देतात, आणि ते इतकं व्यवस्थित पटवून देतात की त्यांना सुद्धा ते मान्य होतं. म्हणजे मराठ्यांचं आरक्षण वाचवण्याचा खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत प्रयत्न केलेला असताना आत्ताचे कदाचित म्हणजे काही गोष्टी असतील, जे फॅक्टर असतील, जे आपण नंतर चर्चा करणारच आहोत, की मग नेमकं असं काय घडलं, बरोबर ना. अजून एक याच्यामध्ये इंटरमिजिएट कास्टचा विषय स्टार्टे कमिटीने जी कॅटेगरी केली त्यात मराठा होता. राजकीय आरक्षणाचं 35च्या कायद्यामध्ये मराठा आहे. पण आणखी 1942 ला मुंबई गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन काढलेलं आणि त्यामध्ये इंटरमिजिएट कास्ट मध्ये ज्या 228 जातीची यादी आहे, ज्याच्यात माळी आहे, सोनार आहे, वगैरे वगैरे, त्यात सुद्धा मराठा समाज आहे. मराठा म्हणून उल्लेख आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मराठा जात 1942च्या आरक्षणाच्या नोटिफिकेशन मध्ये, रिक्रुटमेंटच्या नोटिफिकेशन मध्ये समाविष्ट आणि इंटरमिजिएट कास्ट मध्ये मराठा जात समाविष्ट होती. हा पुरावाही सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे मराठा समाज हा कधीतरी खूप प्रगत होता आणि कधीतरी तो राज्यकर्ती जमात होती, हे एक मिथक आहे. तुम्हाला मी आता नवा एक अजून पुरावा सांगतो की सुहास पळशीकर आणि नितीन बिरबलांनी एक पुस्तक लिहिलं, बिरबल. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचे राजकारण स्थानिक संदर्भ. त्याच्यात हे सांगितलेलं आहे की 1953 पर्यंत, म्हणजे 1956 पर्यंत, 1920 पासून 56 पर्यंत राजकारणात मराठा नगण्य होता. अरे बापरे. सगळीकडे ब्राह्मणांचं आणि वरिष्ठ जातींचं प्राबल्य होतं, मुसलमानांचं पण प्राबल्य होतं. बरं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1920 पासून तर 1956 पर्यंत सलग ब्राह्मणच मुख्यमंत्री होता. त्याला पंतप्रधान म्हणायचे. 37 ला पहिलं गव्हर्नमेंट स्थापन झालं तेव्हाही बाळासाहेब खेरच होते, आणि 53 पर्यंत बाळासाहेब खेर होते. 46 ला सरकार आलं तेव्हाही बाळासाहेब खेरच होते, आणि 53 साली मोरारजी देसाई आले 1956 पर्यंत. आता मी अनेकदा प्रश्न विचारतो, तो तुम्हालाही विचारतो की 1950 पासून 1970 पर्यंत 5 प्रबळ मराठा नेत्यांची नावं सांगा महाराष्ट्रातल्या. यशवंतराव चव्हाणांच्या पलीकडे नाव जात नाही. बरोबर. आणि आरक्षणाचं जे काय ठरलं ते त्याच 20 वर्षात ठरलं. म्हणजे मुळात ओबीसी समाजाला जे काही सांगितलं जातं की ही राज्यकर्ती जमात आहे, यांचं सगळीकडे हे आहे ते आहे, तर मुळात ते तसं काही नाही आहे. आणि विशेष म्हणजे आता मराठा समाजातील लोकांनाही आपण बोलताना बघतो की ते पण हेच आविर्भावामध्ये असतात की आपण खूप वर्ष राज्य केलंय, तर खरं तर मुळात तसं काही नाहीये. बापरे. तुम्हाला मी सांगतो की इतिहास कसा अभ्यासावा. 1950 पूर्वीची 100 वर्ष धरूया ना आपण. 100 वर्षात मराठ्यांची पूर्ण वाताहत झाली. त्याचा पुरावा देतो महात्मा फुलेंचा. महात्मा फुलेने शेतकऱ्याचा आसूड लिहिला, आणि महात्मा फुलेंचं त्याच्या बरोबरच एक टिपण जोडलेलं एक पानाचं सगळ्या समग्र वाङ्मयात ते आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजाचा एक सरदार होता, माजी सरदार. त्याला विचारलं त्याने, भाऊ तुमची जात काय? तो म्हणला आम्हाला मराठा म्हणा. महात्मा फुले म्हणले, अरे बाबा, महाराष्ट्रात ब्राह्मण म्हणजे महारापासून ब्राह्मणापर्यंत सगळेच मराठी आहे, तुझी जात सांग. मग ते म्हणलं मला कुणबी म्हणा. बर. तर महात्मा फुले हे मराठ्यांना कुणबीच मानत होते, ते मराठा मानत नव्हते. राईट. आणि मग आता पुढचं सगळ्यात ऐतिहासिक महत्वाचं स्टेटमेंट आहे, जे भुजबळांना का नाही मान्य होत, जर ते फुल्यांचे स्वतःला वारसदार म्हणतात, ते असं म्हणतात महात्मा फुले प्रस्तावनेमध्ये की या राज्यामध्ये मराठा, धनगर, माळी हे एकच आहे मूळचे. आता हे बघा तुम्ही, एथनोसिटी काय तिथली. मराठा, धनगर, माळी एकच आहे, पण माळी हे कृत्रिम शेती करू लागले म्हणून ते प्रगत झाले. बरोबर. म्हणून आमचे चोखा हे जे सावता माळी आहे त्यांचं भजन आहे की कांदा भजी, काय ते कांदा मुळा भाजी, भाजी काय ते अवघी विठाई माझी. तर ते बागायती शेतीबद्दल बोलतात.
काही काळामध्ये. बरोबर. आणि माळव्याबद्दल बोलतात. आणि म्हणून फुले म्हणतात की माळ्यांचं बरं चाललेलं आहे. स्वतः फुलेंची जात माळीच होती, बरोबर, पण ते क्षत्रिय माळी म्हणून घ्यायचे स्वतः. आणि नंतर ते म्हणले की धनगरांनी शेळ्या मेंढ्या पाळून जोडधंदा केल्यामुळे त्यांची परिस्थिती बरी आहे. पण जे सगळ्यात वाईट अवस्था झाली ती कुणब्यांची. आणि म्हणून शेतकऱ्याचा असूड ही पुस्तकच त्यांनी कुणब्यांसाठी लिहिलंय, म्हणजे मराठ्यांसाठी लिहिलंय. क्या बात आहे. आणि भयानक मराठा समाजाची वाताहत त्याच्यामध्ये मांडलेली आहे. कशी पाण्यात भाकर कुस्करून खातो मराठा समाज हे सांगितलेलं आहे, त्याच्यात तिखट टाकून. आणि प्रचंड म्हणजे हृदयद्रावक अशी त्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये फुलेंनी मराठ्यांबद्दलची अवस्था मांडलेली. ही एक 1883चं पुस्तक आहे. म्हणजे आता बघा मराठा कधी राज्यकर्ते होते. 1818 पासून मराठ्यांची सगळी म्हणजे मुळात महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून काम करणारे छगन भुजबळ हे आज जे आपण मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये किंवा मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या विरोधामध्ये जे बोलतायत, ते ज्यांना खरं तर आदर्श मानतात असं दाखवतात. दोन गोष्टी असू शकतात, खरंच ते मानत असतील किंवा दिखावा करत असतील. ज्यांचा आपण आदर्श घेतोय असा ते दिखावा करतात, त्यातलं एवढं सुद्धा घेण्याचं म्हणजे त्यांच्यामध्ये हे नसावं असंही ह्याच्यातून चित्र दिसतंय. आणखी त्याचा भाग असा आहे की तुम्हाला महात्मा फुले तर मराठ्यांच्या बद्दल कळवळा येईल असं लिहितातच. आणि त्याचा समग्र अभ्यास गेल आंबेट नावाच्या समाजशास्त्रज्ञ होत्या, पाटणकरांच्या मिसेस होत्या, त्या आता वारल्या मागच्या वर्षी. तर त्यांनी महात्मा फुलेंच्या एकूण कार्यावरती PhD केली होती. आणि कल्चरल रिव्होल्ट इन वेस्टर्न इंडिया, दी नॉन ब्राह्मीण मुवमेंट असं त्यांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे 1976 मध्ये. त्याच्यामध्ये मराठ्यांची अवस्था कशी वाईट आहे आणि हु आर दी पीपल ऑफ मनी आणि डॉमिनंट कास्ट मराठा नाहीये हे त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मांडणी केली. ते समाजशास्त्रज्ञ होते, अमेरिकन होते ओरिजिनल. त्यांनी इथं भारतातल्या महात्मा फुले आंबेडकर यांच्या चळवळीचा अभ्यास करून हे लिहिलेले. म्हणजे मराठा समाजाच्या वाताहतीबद्दल, वाईट मागासलेपणाबद्दल कोण कोण बोलतंय तर महात्मा फुले बोलतात, छत्रपती शाहू महाराज बोलतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात. आणि सगळं रेकॉर्ड बोलते 1950च्या आधीच मागच्या 100 वर्षातलं या समाजाची वाताहत झालेली होती. ही राज्यकर्ती जमात कधी होती तर छत्रपती संभाजी महाराजांनंतर फार तर तारा राणीपर्यंत. तारा राणींचं राज्याचे जेव्हा शकलं झाले त्याच्यानंतर ही राज्यकर्ती जमात राहिली नाही. मग शेतकऱ्याच्या आसूडमध्ये महात्मा फुले म्हणतात हे जोपर्यंत लढाया व्हायच्या सरदारकीमध्ये थोडस एम्प्लॉयमेंट होतं तर बरं होतं, पण ते सगळे आता शेतीवर भार आल्यामुळे काही उरलं नाही. 1923 नंतर 30 पर्यंत यांनी विठ्ठल रामजी शिंदेनी परिषदा घेतल्या, शेतकरी परिषदा. आणि त्यांनी वाताहत झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था मांडलेली आहे. ते म्हणतात की अस्पृश्यांपेक्षा वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची. अरे बापरे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. त्याच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणलेलं आहे की शेतीचा मुख्य प्रॉब्लेम आहे शेतीचं फ्रॅगमेंटेशन, तुकडे. हे 37 साली तुकडे दाखवले ते बाबासाहेबांनी. बापरे. माझ्या वडिलांकडे 50 साली फक्त 4 एकर जमीन आलेली आहे. बर. आता तुम्ही कोणत्या मराठ्याबद्दल बोलताय? हो बरोबर. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो की बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात ना सामाजिक मागासलेपण नाही. बाबासाहेबांना विचारता का तुम्ही सामाजिक मागासलेले आहोत की नाही आम्ही? तुम्ही फुलेंना विचारता का? तुम्ही शाहू महाराजांना विचारता का आम्ही सामाजिक मागास आहोत की नाही? ते तर सांगतायत मराठा सामाजिक मागास आहे म्हणून. बरोबर. बाबासाहेबांनी 1945 ला पुस्तक लिहिलं हू वेअर दी शूद्राज. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ते शूद्र होते म्हणून किती त्रास झाला हे लिहिलेलं आहे. म्हणजे आपण जो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या नावातून किंवा फुले शाहू आंबेडकर हे 3 लोकांचे फोटो लावून जे आरक्षणाचा लढा लढला जातो, या 3ही लोकांनी मराठा समाजाला मागासलेलं आहे हे मान्य केलेलं होतं. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी या 3घांनीही प्रयत्न केलेले होते. परंतु आज दुर्दैव असं आहे की या 3ही लोकांचं नाव घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला जातोय. एकूण म्हणजे हेच खरं. अजून पुढचं हाईट सांगतो की 1946 ला बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू अनटचेबल. त्याच्यामध्ये अ प्ली टू फॉरेनर्स असा एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या देशामध्ये त्या दिवशी कोण गव्हर्निंग क्लास आहे आणि कोण सर्व्हिल क्लास याच्या व्याख्या दिलेल्या आहेत.
बर बर. ते असं म्हणतात ब्राह्मणांची एक सवय, ते पार्टनर निवडतात. मध्ययुगीन काळामध्ये त्यांनी क्षत्रियांना पार्टनर केलं आणि आपला वर्चस्व ठेवला. राईट राईट. पण आता आधुनिक काळामध्ये काँग्रेसच्या पुढारलेपणामध्ये बनिया लोकांना त्यांनी पार्टनर केलं आणि पूर्वाश्रमीचे शूद्र अस्पृश्य सगळे मातीत जात आहेत. दे आर सर्विल नाऊ. सर्विल म्हणजे शोषित वर्ग. शोषित. त्या शोषित वर्गात सगळ्या क्षत्रियांना, पूर्वाश्रमीच्या क्षत्रियांना बाबासाहेब गृहीत धरतात. बरोबर. आणि शूद्रपूर्वी कोण होते याच्या प्रस्तावनेमध्ये ते लिहितात की या देशामध्ये या शूद्र लोकांबद्दल जास्ती आस्थेने चौकशी केली जात नाही, पण त्यांची किती वाताहत झालेली हे पानोपानी त्या शूद्रपूर्वी कोण होते मध्ये सांगितलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शूद्र अँड अनटचेबल्स काउंट गोज टू 85%. अरे बापरे. म्हणजे ते मराठा जर धरले नाही तर महाराष्ट्रात 85% होऊ शकत नाही. म्हणजे मराठ्यांची वाताहत झालेली हे शूद्रपूर्वी कोण होते मध्ये लिहितात ते. व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू अनटचेबल मध्ये लिहितात. त्याच्या पुढे आणखी सांगतो की त्यांनी 46 साली स्टेट्स आणि मायनॉरिटीज नावाचा एक रिपोर्ट दिला होता सरकारला. बर बर. त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे युनायटेड ऑर डिवायडेड. त्या चॅप्टर मध्ये त्यांनी मराठ्यांबद्दल, महाराष्ट्राबद्दल लिहिलेले. बर. त्याच्यामध्ये त्यांनी 3 स्टेट करा महाराष्ट्राचा असा आग्रह धरला होता. त्याच्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्राचा एक वेगळा करा, नाशिक मुंबईचा वेगळा करा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा करा असं ते म्हणत होते. ते का म्हणत होते? ते म्हणले की मराठ्यांची संख्या जास्त असून काही उपयोग नाही. मराठा इज व्हेरी बॅकवर्ड इन पॉलिटिक्स हे त्यांचं स्टेटमेंट आहे. मराठ्यांना रानडे, गोखले आणि टिळकांसारखा नेता मिळाला नाही हे त्यांची खंत आहे. बर. ते म्हणतात की ते राष्ट्रीय नेते झाले पण ते जातीचेच नेते होते. मग जातीचे असून सुद्धा ते परसेप्शन मध्ये राष्ट्रीय नेते ठरले. बरोबर. मराठ्यांना पुढे घेऊन जाईल असा एकही नेता नाहीये असं बाबासाहेब खंत बोलून दाखवतात. आणि एक वाक्य अजून सांगतो की पुढच्या 70 वर्षामध्ये मराठा लोकांचं राजकारणामध्ये प्रचंड एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे. बरोबर. चेहरा त्यांचा दाखवायचा, समाजाला एक्सप्लॉइट करायचा आणि त्यांना एक्सप्लॉइट करायचा आणि त्यांना गुलाम बनवून ठेवायचं, ही पक्षीय लोकशाहीची पद्धत आहे. बरोबर बरोबर. आणि ब्राह्मणांनी आधीच गुलामी राजकारणातही ठेवली होती. पेशवाई आल्यानंतर 56 पर्यंत ब्राह्मणांचंच राज्य होतं. इव्हन कालेलकर सुद्धा खासदार होते. आणि कालेलकरांच्या अहवालाचं एकच मला खटकलं की टिळक, रानडे, आगरकरांनी रिफॉर्मेशन केलं म्हणून आता जातीचा प्रभाव कमी झाला असं लिहिलंय. त्याच्यातही शाहू फुले आंबेडकरांचं नाव नाहीये. बरोबर. म्हणजे हे लक्षात घेण्यासारखं आहे. तर सांगायचा अजून एक सगळ्यात एक्सलंट मुद्दा सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं 14 ऑक्टोबर 1956 ला. त्याच्या पूर्वी आदल्या रात्री त्या श्याम हॉटेलवर एक पत्रकार परिषद झाली होती बाबासाहेबांची. त्यामध्ये असा प्रश्न विचारला पत्रकारांनी की हिंदू धर्मात जाती व्यवस्था सोडलं तर काय वाईट आहे, का सोडताय तुम्ही? तर बाबासाहेब म्हणले की जर आत्मा काढून घेतला तर त्याला काय अर्थ राहत होते, बॉडीच राहते शिल्लक. तर मग पुढचं वाक्य बाबासाहेब असं म्हणतात, या ब्राह्मणांनी आम्हाला आणि मराठ्यांना बोलूच दिलं नाही. म्हणजे श्याम हॉटेलवर धर्मांतराच्या आदल्या दिवशी सुद्धा ते मराठ्यांना आणि आम्हाला म्हणतात. म्हणजे मराठ्यांची अवस्था किती सप्रेस्ड होती हे बाबासाहेबांनी शेवटच्या दिवशी पण सांगितलेले. बरोबर. म्हणजे बाबासाहेब मराठा आणि इतर जे काही जाती आहेत ब्राह्मणेतर यांना खरं तर वेगळं मानतच नव्हते. न मानण्याचं कारणही तसंच होतं की आपणही आपल्या आजी आजोबा असतील किंवा यांच्याकडून ऐकतो किंवा आपणही बघत असतो, फार जातीयवाद जो आपल्याला ऐकण्यात येतो किंवा वेगवेगळ्या गोष्टीतून आपण बघत असतो किंवा ऐकत असतो, तो खरं तर बाकी सगळ्या कुटुंबांमध्ये होताना दिसत नाही. खरं तर जातीयवाद किंवा त्याचे जे काही चटके असतील ते खाल्ले असतील, पण ते चटके नेमके कोणाकडून खाल्ले याबद्दल फारसं बोलल्या जात नाही. बरोबर ना? म्हणजे खरोखर मराठा समाजाने जातीयवाद केलाय का याबद्दल कुठेही बोललेलं नाहीये. पण तरी सुद्धा हे मराठा विरोधी एक चित्र निर्माण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं आणि त्यामुळेच की काय ते चित्र आपण जे म्हणतो ते दृश्यम पिक्चर जो आहे सर, त्या पिक्चर सारखंच मराठा समाजाचं झालंय की काय तिथे आल्याशिवाय याचं उत्तर मिळणार. तर असा एकूण इतिहास आहे. मराठा समाज हा 67 साली सुद्धा आरक्षणात यायला पात्र होता आणि आधीपासून त्या आरक्षणाचा घटक होता. तुम्हाला सांगतो 1871 ला पहिली जनगणना झाली तर या महाराष्ट्रामध्ये क्षेत्रीय किती शूद्र किती असं त्यात लिहिलेलं आहे. बर बर.
तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये 119 फक्त क्षत्रिय आहेत, बाकी सगळे शूद्र आहेत त्या जिल्ह्याचे. बरं. कारण ते राजघराण्याचे वंशज किंवा त्यांचे कुटुंबाचे सदस्य लोक आहेत तेवढे क्षत्रिय 119 सगळे शूद्र आहेत. क्या बात आहे. आता तुम्हाला अजून शेवटचा मुद्दा सांगतो, जे मंडलला जोडून आहे की स्टार्टे कमिटीने मराठ्यांना इंटरमिजिएट कास्ट मध्ये घातलं होतं आणि 1931च्या जनगणनेमध्ये शेवटची जी जातीनिहाय जनगणना आहे त्याच्यामध्ये पण मराठा समाजाचा समावेश इंटरमिजिएट कम्युनिटी मध्ये केलेला आहे. फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये नव्हे. या वाक्याचा आता पुढे संदर्भ येईल. तर आता मी तुम्हाला 67 पर्यंत आणलं होतं. 67 ची यादी आल्यानंतर त्यात माळी आणि तेली नव्हते, त्याच्यात वाणी, गुजर आणि भंडारी नव्हते, मराठा पण नव्हते. मग आता पुढे काय झालं की इतक्या ढोबळ मनाने आरक्षणाची यादी शेपूट वाढत गेली. लगेच 1 वर्षामध्ये माळी आणि तेली जातीचा एका ओळीचा GR निघाला, जस्ट अ सिंगल लाईन, 4 वर्ड्स ओनली, की उद्यापासून माळी आणि तेली जातीचा ओबीसीच्या यादीत समावेश करण्यात येईल. बरोबर. एवढंच ओळ लिहिलेली. कशासाठी, का, कशामुळे, काहीच नाही. 13 म्हणजे त्यांचं असं आहे, 13 ऑक्टोबर मध्ये माळी आणि तेली आले, त्याच्यानंतर भंडारी आले, मग त्याच्यानंतर 76 साली वाणी आले. प्रमुख जातींचे फक्त मी सांगतो. तर 86 पर्यंत ही यादी लांबत गेली, तर तेव्हा 200 जाती झाल्या एकूण आरक्षणात. बरं. म्हणजे 20 जाती ऍड झाल्या. पण त्या 20 जाती ऍड नाही झाल्या. 30 ऑगस्ट 1968 ला एक परिपत्रक निघालं, एक पत्र निघालं डेस्क ऑफिसरच्या सहीने, आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं की जी जात मुळातच आरक्षणामध्ये आहे तिच्या पोट जातींना सुद्धा त्या मूळ जातीचे सर्टिफिकेट देऊन टाका आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी. बरं. आणि तेव्हा सुद्धा मराठ्यांना ते सर्टिफिकेट दिले गेले नाही. म्हणजे 67 ला जे वगळलं ते प्रशासनातल्या धेंडांनी जातीवाद करूनच वगळलं होतं. त्यामुळे मराठा समाज हा कुणबी तत्सम आहे किंवा कुणबीची पोट जात आहे हे मान्यता त्यांना मिळूच दिली नाही. त्याच्या उलट माळी जातीच्या सगळ्या जाती 84 ला सर्टिफिकेटला पात्र ठरवल्या. म्हणजे जिरे, हळदे, उंडे अशा ज्या पोट जाती आहेत त्यांचं कुठे मागासले पण आलं. ते म्हणले माळीच जाते, चालू ते त्यांचं माळी जात म्हणून देऊन टाका त्यांना. तर असं हे लांबत गेलेलं कारस्थान आहे. आता दरम्यान काय होतं की मंडल आयोगाची स्थापना होते, पण ती का होते ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जातीवादाचा पदर लक्षात येईल. फार महत्वाचा भाग आहे हा. आणि त्याच्यामध्ये असं आहे की 1977 ला जनता गव्हर्नमेंट आलं. जनता गव्हर्नमेंट मध्ये प्रमुख लोक होते हिंदुत्ववादी विचाराचे, जनसंघाचे, पूर्वीचे जनसंघाचे लोक होते. आणि त्यांनी जेव्हा इलेक्शन लढवलं तेव्हा त्यांनी एक आश्वासन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये की आम्ही कालेलकर कमिशनचं हे करू, लागू करू म्हणून. बर. आणि जेव्हा इलेक्शन मध्ये ते खरंच निवडून आले तेव्हा ते बदलून पडले. बर. ते म्हणले की तो आयोग आता जुना झालाय, नव्याने आयोग स्थापन करू. बर. आणि तिथे खरी राजकीय खेळी आहे, जातीवादाची पेरणी तिथे आहे. मी गावात राहिलेलो आहे, तुम्ही गावात राहिलेले आहे. गावात असला कुठलाही जातीवाद नव्हता आणि जाती कुठल्याही अशा फार महत्वाच्या नव्हत्या. सगळे सार्वजनिक कार्यक्रम सगळ्या जातींचे एकत्र होत होते. बिलकुल. पण त्या ठिकाणी खरी मेख आहे. म्हणजे जातीवादाची पेरणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी झाली किंवा भारताच्या राजकारणात जी झाली त्याला मंडल कमिशनची अपॉइंटमेंट कारण आहे. कालेलकर आयोग जर राबवला असता, लागू झाला असता तर मराठी आपोआपच आले असते. पण मंडल आयोगाची अपॉइंटमेंट ही अँटी काँग्रेसिझमच्या प्रेरणेतून होती. म्हणजे काँग्रेसचा विरोध, जिथे जिथे काँग्रेसचे गड आहे त्यांना छेद द्यायचा म्हणून ती रचना करायची होती. बर. मुळात काँग्रेसच्या विरोधातून मंडल आयोगाची स्थापना झाली. मग महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा काँग्रेसचा मतदार आहे हे त्यांच्या डोक्यात पक्क होतं. आणि सगळ्या लोकांना वाटत होतं की हे सत्ताधारी समाज आहे. कारण बघा तुम्ही आता किती दुर्दैव आहे की 1961 पासून तर 74 पर्यंत तर काही मराठ्यांचं काहीच नव्हतं. म्हणजे तेव्हा हे होते कन्नमवार गेले आणि वसंतराव नाईक आले. त्या काळात सगळं आरक्षणाचं पॉलिसी ठरली. म्हणजे एवढे 11-12 वर्ष मराठ्यांचं काहीच नव्हतं राजकारणामध्ये. मी प्रश्न विचारला की 50 ते 70 मधले 5 मराठा प्रबळ कोण आहे ते सांगता येत नाही. मग असं असताना 77 ला मात्र वेगळी पॉलिसी का? त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये तेव्हा
शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, नंतर वसंतदादा मुख्यमंत्री झाले, बरोबर आणि तुम्हालाही माहिती आहे की 78ला शरद पवारांनी बंड केलं. बरोबर. ही वस्तुस्थिती आहे. आणि यांची कधी अपॉइंटमेंट झाली मंडल कमिशनची? 79 मध्ये झाली. म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं सरकार होतं. बरोबर. आणि शरद पवारांचं नव्हतं, ते सुद्धा जनसंघाच्या टेकूवरती चालणारं सरकार होतं. बरोबर. पण शरद पवारांसारख्या नेत्यांना किंवा त्यावेळेला राजकारणात असलेल्या नेत्यांचा दृष्टिकोन हा कोता असेल किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक असेल, मराठा म्हणून त्यांना त्याच्याबद्दल कधी काही वाटलं नसेल, म्हणून त्यांनी मंडल आयोगामध्ये मराठ्यांचा समावेश करावा यादीमध्ये असं सुतराम प्रयत्न केले नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट तिथे घडली. पण दरम्यान काय झालं की 27 एप्रिल 1979 रोजी शरद पवारांनी एक ऐतिहासिक निर्णय केला आणि महाराष्ट्रातलं रिझर्वेशन 80% पर्यंत वाढवलं. हे लोक मुद्दाम लपवतात. माझं म्हणणं, शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसीत घालायला मदत केली नाही, मंडल आयोगात घालायला मदत केली नाही, हे डंके की चोट पर सांगितलं पाहिजे. मी सांगतो, पण त्यांनी 27 एप्रिल 1979 ला जो GR काढला त्यामध्ये आर्थिक निकषावर महाराष्ट्रात 80% रिझर्वेशन दिलं होतं. बरं. आणि त्याच्यामध्ये 23% रिझर्वेशन मध्ये मराठा समाज होता. म्हणजे त्यांनी धरणग्रस्त, हे ग्रस्त, ते ग्रस्त असं मोठं रिझर्वेशन दिलं 80%. आणि 23% वाटा या आर्थिक मागासलेल्यांसाठी होता. आणि SC ST ला सुद्धा आर्थिक निकष लावला, एक्झिस्टिंग ओबीसी ला सुद्धा आर्थिक निकष लावला. महाराष्ट्रात 80% रिझर्वेशन देऊन सुद्धा महाराष्ट्रात ओबीसीला 10% रिझर्वेशन होतं, VJNT ला 4% होतं, SC ST ला 20% होतं. म्हणजे त्यांचं रिझर्वेशन तेवढंच होतं, उरलेलं रिझर्वेशन जास्तीचं दिलं गेलेलं होतं. बरोबर. मग आता तिथपासून तर ते रिझर्वेशन 85 पर्यंत चाललं. 79 पासून 85 पर्यंत. आता तेव्हा शरद पवार 80 साली गेले. आता तुम्ही सांगा की तुम्ही म्हणता की अण्णासाहेब पाटलांचं आंदोलन झालं, मग मराठ्यांच्या आंदोलनाचा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात येईल की रिझर्वेशन तर आर्थिक निकषावरच दिलेलं होतं त्या दिवशी. ते रिझर्वेशन चालू होतं. मग कोणत्या रिझर्वेशनची मागणी केली होती? मुळातच असं आहे की रिझर्वेशन चालू आहे का, त्याचे लाभ काय असतात, ते खरंच मिळतं की नाही मिळतं, ही मागणी नेत्याला कुठे असते, ही माहिती कुठे असते नेत्याला? बरोबर बरोबर. नेता आपला करत असतो लोकांना सांगून एकत्र या, कारण रिझर्वेशन पाहिजे. रिझर्वेशन आहे याची माहिती घ्यायची मराठ्यांना कधी गरज वाटली नाही. मी 90 पर्यंत सांगतो, खरंच वाटली नाही, कारण मी त्या प्रक्रियेतूनच आलेलो आहे. बरोबर. आणि मी त्याच काळात शिकायला होतो. म्हणजे 83 ला तर माझी 10वी झाली, म्हणजे मला तो काळ माहिती. हो बरोबर. त्यावेळेला मंडलच्या चर्चा पण सुरू होत्या. तर हा एक शरद पवारांचा एक मुद्दा की तो 82 ला खरंच रिझर्वेशन होतं महाराष्ट्रामध्ये आणि टोटल रिझर्वेशन 80% पर्यंत होतं. आणि शरद पवार 80 ला गेले आणि मग नंतर 85 मध्ये शिवाजी गर्जे, जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते, तहसीलदार होते, त्यांनी त्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली, म्हणून ते आरक्षण 85 ला रद्द झालं. बर. हा एक महत्वाचा मुद्दा. याचा GR माझ्याकडे आहे, तो मी अनेकांना दिलेला आहे. आणि मंडल कमिशनच्या अहवालात सुद्धा हे लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात आर्थिक निकषावर 80% आरक्षण दिलं गेलेलं आहे. ते हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण अस्तित्वात होतं. म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहितीच नसतं की आर्थिक निकषावरती आरक्षण महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलेलं होतं. मुळात ते शरद पवार यांनी दिलेलं होतं आणि ते त्यांच्या काळात दिल्या गेलेलं होतं. आणि जे तहसीलदार, तुम्ही ज्यांचं नाव सांगितलं, गर्जे, तर गर्जेंनी कोर्टात या आरक्षणाच्या विरुद्ध गेल्यानंतर ते आरक्षण रद्द झालेलं होतं. आणि विशेष म्हणजे नंतर एक सरकारने सर्क्युलर काढलं की 79 पासून 85 पर्यंत ज्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत त्यांना संरक्षण देण्यात येत आहे, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. बर. ते सर्क्युलर पण माझ्याकडे आहे. क्या बात आहे. आणि म्हणजे ते तेव्हा फायदा मिळालेलाच हा मुद्दा आहे. आता दुसरा मुद्दा असा की पोट जातीचा जो 30 ऑगस्ट 1968 चा निकष होता, त्याच्यानुसार लेवा पाटीलला आरक्षण सुरू झालं कुणबी म्हणून. बर. लेवा पाटील, लेवा कुणबी म्हणून आरक्षण घेऊ लागले, पण मराठ्यांना दिलं नाही.
बर बर म्हणजे याच्या मागे पक्क राजकारण कोणाचं होतं हा, तेव्हा हा. तर काही ओबीसी घटक नव्हता प्रशासनामध्ये. हम्म. कारण ते बिचाऱ्यांनाही आरक्षण कळत नव्हतं. आजही हो, आमच्या हो. गावातल्या लोकांना कुठे आरक्षणाचा फायदा हो, हो, मिळतो हो. ओबीसी असून सुद्धा. बरोबर. म्हणजे त्यावेळेला 67 पासून तर 90 पर्यंत राजकारण ब्राह्मणी प्रभावित ऍडमिनिस्ट्रेशन होतं म्हणून मराठ्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं. ही वस्तुस्थिती आहे. ही सरळ वस्तुस्थिती आहे. बर. आणि याच्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाने माती झाली पूर्वीच्या काळात. आणि मंडल कमिशन हा एक अतिशय जातीवादी प्रेरित असा एक आयोग आला आणि त्याने भारताची कास्ट डिवाइड करून ठेवली. बरोबर. कालेलकरने जातीवादाच्या आधारावर दिलेलं होतं म्हणून कालेलकर रिपोर्ट बाजूला ठेवण्यात आला. मंडलने बरोबर सुरुवातीला म्हटलं की जातीचा आधार नको वगैरे, नंतर जातीचीच यादी दिली. बर बर बर. आता याच्यात हाईट काय आहे की ही यादी कोणत्याही सरकारने किंवा संसदेने स्वीकारली नाही. पण मंडल आयोग रिपोर्ट जेव्हा 31 डिसेंबर 80 ला आला त्याच्यावरून राजकारण मुद्दाम पेटवण्यात आलं. मंडल आयोगाने देशातल्या ओबीसीची संख्या ओढून ताणून 52 पर्यंत नेली. बर. आणि मंडलचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, क्राईम आहे, जो आम्ही हायकोर्ट समोर मांडला म्हणून इथलं आरक्षण टिकलं होतं. खरं सांगायचं तर मंडलने मराठा समाजाच्या बद्दल एकच शब्द लिहिलेला आहे. बर. फॉरवर्ड हिंदू कम्युनिटीमध्ये मराठा 2.21 एवढंच लिहिलेलं आहे. फॉरवर्ड हिंदू कम्युनिटीचं त्याने लोकसंख्या काढताना त्याच्यामध्ये मराठा 2.21 एवढंच मंडल आयोगात मराठ्यांबद्दल लिहिलेलं आहे. बर. आणि ते गुन्हा आहे त्याचा, कारण त्याने आधार देताना काय सांगितलं त्याच्या आधीच्या पॅराग्राफ मध्ये की मी 31च्या जनगणनेनुसार हे घेतोय. 1931. आणि 1931च्या जनगणनेमध्ये इंटरमिजिएट कास्ट मध्ये मराठा होता, फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये नव्हता. बर. म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. म्हणजे मंडलने मुळातच क्रिमिनल भूमिका घेतली, मुळातच एकच शब्द लिहिला, तोही चुकीचा लिहिला. आणि मंडलने मराठ्यांना आरक्षण नाकारलं म्हणून पुढच्या सगळ्या आयोगाने मराठ्यांना आरक्षण नाकारलं. बर 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 बर. म्हणजे मंडल आयोग खरं तर मुळात जातीयवादी होता. जातीयवादाच्या प्रेरणेतूनच डिवाइड करण्यासाठीच मंडल आयोग नेमण्यात आला होता. आणि मंडल आयोगाने मराठ्यांबद्दल चुकीची माहिती तिथे मांडल्यामुळे. बरं. 1931च्या जनगणना अहवालावर मी घेतोय असं सांगितलं. आणि 1931च्या जनगणना अहवालही आम्ही कोर्टात मांडला, माझ्याजवळ तो आताही आहे. त्याच्यामध्ये इंटरमिजिएट कास्ट मध्ये मराठा लिहिलेला असताना मंडलने त्याला फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये सगळ्यात मोठं पाप मंडलने केलं म्हणून आज सोशल डिवाइड दिसते. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. बरं. पण हे मराठे समजून घेत नाही, हा सगळ्यात दुर्दैवाचा भाग आहे. मराठा वकील हे बोलत नाही, हा सगळ्यात दुर्दैवाचा भाग आहे. बाकीचे तर राजकारणी आहेत. बरोबर. आता इथे सगळा घोटाळा आहे. म्हणजे मंडल चुकीचं, आयोगाचं जे मराठ्यांबद्दलचं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, बेसलेस आहे, फॅक्च्युअली चुकीचं आहे. कारण 1931 मध्ये मराठा तर इंटरमिजिएट कास्ट मध्ये होता. आणि 768 पॅराग्राफ जो इंदिरा साहनी मध्ये आहे तो, आणि जनगणना अहवाल 1931चा आणि स्टार्टे कमिटीचा रिपोर्ट, हे तिन्ही आम्ही हायकोर्टासमोर दाखवले. तेव्हा मराठ्यांचं आरक्षण हायकोर्टात मान्य झालं होतं 2018ला 19ला. बरं 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 बरं. म्हणजे 2019चं आरक्षण जे उच्च न्यायालयामध्ये टिकवलं गेलं असं म्हटलं जातं, त्याच्या मागे खरं तर ही सगळी पार्श्वभूमी होती. आणि तेव्हा स्टँड घेतला हायकोर्टने की विनाकारण या मराठा समाजाला 60 वर्ष आरक्षणातून बाहेर ठेवलं. सगळे आरक्षणाच्या अहवालाचं त्यांनी डिटेल अनालिसिस केलंय 164 पॅराग्राफ मध्ये. आणि त्याच्यानुसार मंडल कसा चुकीचा आहे हे त्यांनी त्यात नमूद केलं. येस. म्हणजे मंडल आयोग मुळात चुकीचा आहे हे एकदा आपण कोर्टात सिद्ध केले. मराठ्यांबाबत कसा चुकीचा आहे. मंडलने कोणताही अभ्यास मांडलेला नाही, राज्याकडून आलेल्याच याद्या घेतल्या होत्या. मंडल मध्ये तर 9 बौद्ध हे ओबीसी यादीत लिहिलेले. मुळात मंडलची यादी महाराष्ट्रात कधी लागूच झाली नाही, कारण तो स्वीकारलेलाच आयोग नाही. म्हणजे मंडल आयोग हा एक मृत आयोग आहे. कालेलकर आयोगापेक्षा मंडल आयोगाला वेगळी काही किंमत नाही. पण राजकीय समीकरण त्याच्यामुळे बनल्यामुळे मंडलचं भूत सगळीकडे नाचवलं जातं. बरं बरं बरं. ते तर मेलेलं आहे पण त्याचं भूत नाचवलं जातं. राईट राईट. मंडल 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 केलं जातं. तर विषय काय आहे की मंडल मुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ओबीसीचं राज्य आलं. बिलकुल बरोबर. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये माधव फॉर्म्युला ठरला.
की प्रबळ जातीला बाजूला ठेवायचं आणि छोट्या छोट्या जातीला लिडरशिप द्यायची, त्यांच्या एकत्र मागे आणायचं. ब्राह्मणी भेजा आणि मारवाडी पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून सत्ता स्थापन करायची. त्याला शरद जोशी सारख्याने शेतकरी चळवळीचा त्याला सपोर्ट द्यायचा आणि त्याच्यातून हे झालेलं आहे. मुळामध्येच मंडल आयोगाची स्थापना आणि त्यातून झालेल्या गोष्टी अशा आहे की प्रत्येक राज्यातील जी एक प्रबळ जात आहे तिला बाजूला करायचं आणि तो इतर भाजपचा सगळ्या फॉर्म आहे. हा तो राईट भाजपचा इतर सगळ्या छोट्या छोट्या जाती एकत्र करायच्या, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून सत्तेची चावी आपल्या स्वतःकडे ठेवायची. हे भाजपने त्याच्या आधाराने केलं, पण मुळात मंडलच्या आधाराने जो 52% ओबीसीचा जो नारा देण्यात आला ना, त्याच्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशचं राजकारण बदललं. बर म्हणजे सगळ्या ओबीसीचं राजकारण आलं बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेश. बरोबर बरोबर. त्याच्यासाठीच ते केलं होतं. ओके. मंडल हा मुख्यमंत्री राहिलेला 6 महिन्याचा आणि मंडल फार इकडून तिकडे 4 पक्षात गेलेला पक्षांतर करणारा राजकारण. म्हणजे मुळामध्ये मंडल आयोग हा राजकीय व्यक्तीच जर तिथे असेल तर ऑब्विसली मुख्यमंत्री, माजी खासदार, माजी मंत्री असं मंडल होतं. म्हणजे मंडल आयोग हाच मुळात चुकीचा होता. एखादा 4 पक्ष बदललेला व्यक्ती लिहिताना स्वार्थासाठी लिहिणार नाही याची खात्री कोण देऊ शकतं? म्हणजे मुळातच या मंडल आयोगामध्येच राजकारण आणि जातीयवाद भरून ठेवलेला आहे आणि त्या मंडल आयोगाच्याच दाखल्यांवरती आत्ताचं हे सगळं काही चाललेलं आहे. म्हणजे मुळात जिथून सुरुवात झाली तिथूनच म्हणजे सडका जी मानसिकता आहे ती तिथूनच आलेली आहे. तर आता त्याची फळं तशीच लागणार. एक पुरावा आणखी देतो की मंडल आयोगामध्ये कर्नाटकामधून LR नाईक म्हणून एक सदस्य होते. ते तिकडे SC मध्ये येते, बंजारा असले तरी SC तिकडे ते होते आणि त्यांनी मंडल आयोगात डिसेंट ओपिनियन दिलेलं. त्यांनी सूचना दिली होती, ती खूप मौलिक सूचना होती. ते म्हणले की तुम्ही ज्या एवढ्या जाती केल्या 37-43 3743 जाती, या सगळ्या जाती एका स्तरावर नाही आहेत. याच्यामध्ये किमान 2 गट केले पाहिजे, एक डिप्रेस्ड बॅकवर्ड आणि एक बॅकवर्ड असं. त्याच्यामध्ये डिप्रेस बॅकवर्ड मध्ये म्हणजे मग भटके, विमुक्त हे सगळे येतात, बलुतेदार वगैरे, ज्यांना काही रिसोर्सेस नाही किंवा ज्यांची काहीच हालत चांगली नाही. बर. आणि त्यांना तुम्ही 15% आरक्षण द्या. बर. आणि जे म्हणजे थोडे व्यवस्थित लोकांच्या जवळ आहेत, ज्यांना थोडीफार शेती आहे किंवा व्यापार आहे किंवा असेल, तेही बॅकवर्ड असू शकतात. त्यांना आता सध्या गरज असू शकते, पण त्यांना तुम्ही बॅकवर्ड क्लास घाला मध्ये करा, त्यांना 12% रिझर्वेशन. म्हणजे त्यांनी डिवाइड सांगितली होती रिझर्वेशनची, 2 कॅटेगरी करायला सांगितले ते ओबीसी मध्ये. पण 52% लोकसंख्येचं समीकरण बनवायचं असल्यामुळे मंडलने त्यांचं ऐकलं नाही. बर बर बर. आणि कारण काय दिलं की 1963 साली बालाजीच्या जजमेंट मध्ये सांगितले की कॅटेगरी विदिन कॅटेगरी करता येणार नाही. बालाजीच्या जजमेंटच्या आधारे ते म्हणले की कॅटेगरी विदिन कॅटेगरी करता येत नाही, पण मंडलने तिथे पण गुन्हा केलेला आहे. मुळामध्ये मंडलने 1972चं USV बलराम आंध्र प्रदेश हे जे आहे ते जजमेंट लपवलं, ते समोर ठेवलं नाही. म्हणजे 72 जवळ का 63 जवळ, तर 72 नुसार त्यांना कॅटेगरी करता येत होती, कारण आंध्र प्रदेशामध्ये त्यावेळेला 4 कॅटेगरीमध्ये मागासलेला समाज डिवाइड केलेला होता. महाराष्ट्रामध्ये पण 4 कॅटेगरीत होता. आणि महत्वाचं म्हणजे आता जो रोहिणी आयोग आला नंतर, तो आंध्र प्रदेशमध्ये जी कॅटेगरी 72 साली झाली ती कॅटेगरायझेशन करण्यासाठी रोहिणी आयोग आलेला आहे. म्हणजे मंडलने ते पण खोटं केलेलं आहे. कॅटेगरी केल्या असत्या तर आज एवढं राजकारण झालं नसतं, गरीब माणसांना आरक्षण मिळालं असतं. ज्याच्यासाठी आरक्षण आहे त्यांना मिळालं असतं. हे धनदांडगे प्रबळ या जातीवादी लोकांच्या याच्यात ते अडकलं नसतं. बरं. मुळात आता समजा मंडल आयोगाने या सगळ्या गोष्टी केल्या, खरं तर हा आयोगच जातीयवादी मानसिकतेतून झाला, राजकीय मानसिकतेतून झाला वगैरे. पण आता समजा एखादा समाज मागणी करतो की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या. समजा महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे की जसं मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधून मागणी म्हणजे आम्हाला आरक्षण द्या, तर खरोखर ओबीसी कडून जो विरोध होतोय, मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करू नका असा जो विरोध होतोय, हा विरोध मुळात योग्य आहे का? एखाद्या समाजाला आरक्षणात येण्यापासून विरोध करणं योग्य आहे का? आणि जर असं असेल तर मग एखाद्या आता दुसऱ्या समाजाने आरक्षणात जाण्यासाठी काय नेमकं करावं?
कारण आता हे विरोध तर होतच राहणार. उद्या कुठल्या तरी समाजाचा मागासलेपण जर असेल तर ती जात आम्हाला आरक्षण द्या म्हणणारच आहे. मग आता ज्या जाती ऑलरेडी आरक्षणात जाऊन बसलेल्या आहे त्यांनी जर स्वतःची अशी सांख्यिक ताकद वापरून सगळे ओबीसी नेते, सगळे ओबीसी समाज एकत्र येऊन आता तुम्ही यायचंच नाही, हा दरवाजा बंद केलाय, अशी भूमिका मांडणं खरंच योग्य आहे का? मुळामध्ये हा आता आपल्या देशासमोरचा एक गंभीर प्रश्न झालेला आहे. म्हणजे 80च्या दशकामध्ये मंडलला विरोध करणारे प्रबळ होते. पण आता 2020च्या म्हणजे 2010 नंतरच्या दशकामध्ये आरक्षणात जे गट झालेले त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट तयार झाले, पॉलिटिकल वेस्टेड इंटरेस्ट. बरोबर. आणि याच्यामुळे देशाचं प्रचंड नुकसान होणार आहे पुढच्या काळामध्ये. याची पार्श्वभूमी काय आहे? मंडल का समोर येतं? त्याचं कारण असं आहे की 1990च्या ऑगस्ट मध्ये बीपी सिंगाला देवीलाल त्यांचे उपपंतप्रधान होते, ते पाठिंबा काढून घेणार होते. त्याच्या आधी यांनी स्वतःला म्हणजे शुद्ध करून घेण्यासाठी मी उद्यापासून मंडल कमिशन लागू करतोय अशी घोषणा केली. बरं. पण ती लागू करता येत नव्हते हे त्यांना मर्यादा लक्षात आली जेव्हा त्यांनी GR काढला. कारण संसदेने स्वीकारल्याशिवाय 343 खाली संसदेने स्वीकारावा लागतो आयोगाचा अहवाल. तो स्वीकारल्याशिवाय ते लागू करता येत नाही. VP सिंगाकडे तेवढी मेजॉरिटी नव्हती कारण भाजपा आणि काँग्रेसच्या बळावर तिथे चाललेलं होतं. त्यात देवीलाल उपपंतप्रधान होते आणि हे पंतप्रधान होते. मग करायचं काय? तर त्यांनी घोषणा जाहीर केली की मी मंडल आयोग लागू करतो. पण जेव्हा त्यांनी ते हे केलं 13 सप्टेंबर 1990ला ऑफिस मेमोरंडम काढलं, ज्याला GR म्हणू आपण, त्या GR मध्ये त्यांना सांगावं लागलं की आम्ही मंडल आयोगाच्या याद्या स्वीकारित नाहीये. राज्यामध्ये ज्या याद्या आहेत त्या जिथपर्यंत मंडल आयोगाच्या यादीशी जुळतात त्याच यादीला आम्ही केंद्रात 27% आरक्षण देणार आहे. हे मुळातच चुकीचं आहे, घटनाबाह्य आहे. त्याचं कारण सांगतो. राज्यामध्ये ज्या याद्या होत्या त्या कोणत्या आयोगाकडून आल्या होत्या याचा काही हिशेब. मी जसं महाराष्ट्राचं की महाराष्ट्राची यादी कधी तपासलेलीच नव्हती, देशमुख समितीने यादी केलेलीच नव्हती. कालेलकर या आयोगाच्या यादी यांनी भाषणात गुंडाळून ठेवल्या, त्या लागू केल्याच नव्हत्या. म्हणजे महाराष्ट्राच्या यादीसारख्या अनेक राज्यामध्ये याद्या या आर्बिट्ररीच होत्या. बरोबर. आणि त्याच्या आधारे याने 27% आरक्षण आम्ही केंद्रात एक्सटेंड करतो असं सांगितलं. म्हणजे जातीच्याच आधारावर त्या याद्या होत्या, त्याचं तपासणी कुठेही झालेली नव्हती. मग आता प्रश्न आला की ते मेमोरंडम आल्यानंतर त्याला स्टे दिला गेला आणि नंतर पुन्हा सरकार बदललं. मग PV नरसिंहरावांचं सरकार आलं. पण कसं राजकीय लोकांची मजबुरी असते की आरक्षण देणं सामाजिक न्यायाचा विषय असतो, त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली की आम्ही सामाजिक न्यायाच्या विरुद्ध होऊ, म्हणून त्यांनी पण ते मान्य केलं. आणि त्यात अजून एक फक्त शेपूट जोडलं की हे करा बाबा, हरकत नाही, पण जे मग आता इतर याच्यात कव्हर न झालेल्या जाती आहेत त्यांच्यासाठी आर्थिक निकषावर 10% ऍडिशनल रिझर्वेशन पण देऊ. बरं असं म्हटलं त्यांनी. आणि मग ते 91ला तसं ऑफिस मेमोरंडम निघालं. मग या दोन्ही मेमोरंडम कोर्टासमोर आल्या आणि खूप एकत्रित याचिका पडल्या. 930 नंबरची ती याचिका होती, त्याला जोडून सगळ्या याचिका होत्या. तर मग 16 नोव्हेंबर 92ला इंदिरा साहनीचा निकाल आला 9 जजेसचा. आता त्यातली गंमत बघा की कोर्ट सुद्धा किती म्हणजे बेसलेस वागतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंदिरा साहनी, की त्यांनी खूप नियम सांगितले, बायबल सांगितलं आरक्षणाचं, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण ते नियम त्यांच्या समोरच्या प्रकरणाला लागू केलेच नाही ना त्यांनी. त्यांनी स्टेट मधल्या याद्यांनाच आरक्षण लागू करा म्हणून मान्य केलं. मग त्या याद्या काय ताऊन सुलाकून निघाल्या होत्या का? ते काय क्लास होते का? त्याला बॅकवर्डनेस ठरला होता का त्यांचा? काहीच नाही. बरं, ते सगळ्या राज्यात याद्या लागू पण नव्हत्या कारण सगळ्या राज्यांनी आरक्षण स्वीकारलं पण नव्हतं. बरोबर. मग ज्या राज्यात त्या याद्या नव्हत्या त्यांचं काय करणार तुम्ही? आणि मग जर याद्या सगळ्या राज्यात नव्हत्या, मंडलची यादी तुम्ही स्वीकारली नव्हती, मग त्यांची 52% लोकसंख्या नव्हती, तर 27% आरक्षण कोणाला देणार? बरोबर. म्हणजे हे घटनाबाह्यच सगळं झालं ना. म्हणजे त्यांच्या समोर प्रिपेअर्ड यादी नसताना त्यांनी आरक्षण अपील केलंच कसं? बरोबर. आणि केलं हा इतिहास आहे. आता मग त्यांनी तुम्ही बघा, ते मंडल आयोग आम्ही स्वीकारित नाही असं 3 जजेसने तर 325 आणि 326 मध्ये ऑर्डरच दिलेली आहे की मंडल बोगस आहे. 394 मध्ये एका जजने ऑर्डर दिलेली आहे की मंडल बोगस आहे, त्याच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. मेजॉरिटी जजमेंट जे आहे, तुम्ही पॅराग्राफ 848 ते 857 वाचून बघा इंदिरा साहनी मधला. त्यांनी सांगितलं मंडल आमच्या समोर नाही, मंडलचा आमच्या केशी काही संबंध नाही.
बर बर. म्हणजे मंडल त्या केसमध्ये नाहीच आहे. मेजॉरिटी जजमेंट हे सांगते. म्हणजे मुळात आपल्याकडे जेवढ्या गप्पा मारल्या जातात यात कोणाचाच अभ्यास नाही. फायद्याचं आहे ना, ते भूत आहे ना, मंडलचं भूत, त्याच्यामुळे तर त्रास देते ना मराठा. बरोबर बरोबर. मंडल खारिज करू काय, बोगस बोर्ड खारिज करता, ते नाहीच ना अस्तित्वात. कुठं मंडल खारिज करणार तुम्ही? मुळामध्ये तो मंडल स्वीकारलाच नाही, मंडल कुठे ऍक्सेप्टच केला नाही पार्लमेंटने. मग आता प्रश्न असा आहे की हे आलं कुठून पुढे? मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर ती गोम आहे ती पुढे. कोर्ट काय म्हणलं की आम्ही या याद्या स्वीकारतो, पण त्या काही प्रामाणिकपणे केलेल्या आहेत असं आमचं मत नाही. बरोबर. अनेक राज्यामध्ये याद्या नाही, त्यामुळे त्यांचं पण याद्या झाल्या पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही आयोगाची रचना सांगतो. अच्छा अच्छा अच्छा. मग आम्ही जे आयोग सांगतो त्यांनी त्या त्या राज्यातल्या याद्या तपासून घ्याव्या. म्हणजे आयोग नेमावा हे त्या केसमध्ये सांगितलं गेलं. 47 मध्ये परमनंट. आणि मग त्याच्या आधीच्या ज्या काही जाती आल्या त्यांचाही तपासा. त्यांचाही तपासा. बरं. आणि नसतील तर त्यांना पुन्हा कोणाच्या मागण्या असतील त्यांचाही तपासा. अच्छा. पण मागासले पण तपासल्याशिवाय आणि त्यांची पात्रता ठरवल्याशिवाय कोणाला आरक्षणात ठेवू नका असा आदेश आदेश आहे. परंतु या आदेशाच्या विरुद्ध सरकार वागतायत. 4 महिन्यात आयोग करायला सांगितलं होता. महाराष्ट्रामध्ये आयोगाचा कायदा व्हायला 2009 उजाडलं. अरे बापरे. म्हणजे बघा तुम्ही. आणि त्यांनी महाराष्ट्रात आयोग केलाच नाही. स्थायी समितीच्या नावाखाली बोलवण करून पाहिजे तसे 2-2 पानाचे, 1-1 पानाचे, 1-1 पॅरेग्राफचे अहवाल घेऊन आरक्षणाची यादी वाढवली. महाराष्ट्रातील मुळात आरक्षणच बोगस आहे. हे तर मी वारंवार म्हटलेले. मुद्दा काय आहे की हे का लॉक झालं मराठ्यांचं आरक्षण, ते पुन्हा आपल्याला त्याच्यावर यावं लागतं. तर इंदिरा साहनी 16 नोव्हेंबरला झाल्यानंतर 92 साली मग सुरू होतो महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय. आणि 93 ला पुन्हा पवार साहेब आले इकडे. मग पहिले त्याच्या आधी सुधाकरराव नाईक होते. मग त्यांनी काय केलं, 92 साली धनगर समाज हा भटका आहे हे ठरवायला सुरुवात केली. मग त्यांनी जानेवारीला एक सर्क्युलर काढलं की 6 महिने मेंढ्या घेऊन जाणारे कुटुंब असतील त्यांना भटकं समजावं. 3 महिन्याने आणखी एक सर्क्युलर काढलं की 3 महिने जे कुटुंब मेंढ्या शेळ्या घेऊन जातात बाहेर त्यांना भटकं समजावं. आणि मग लगेच एक 6 महिन्याने अजून GR निघाला. त्याच्यामध्ये असं म्हणलं की सगळ्या धनगरांना भटकं समजावं. असे 3 GR निघाले. कशाच्या आधारावर समजावं काही अहवाल नाही, काही भानगड. आणि अशा तऱ्हेने ते 67च्या यादीत म्हणजे स्थिर समाज असलेले, ओबीसी असलेले ते नंतर झाले भटके. मग आता वंजाऱ्यांचा पण विषय तसाच 94 साली वधवा कमिटी नेमली. वधवा कमिटीने सांगितलं बंजारा आणि वंजारा एक नाही. तर हे म्हणले ते एक नसल्यामुळे त्यांना स्वतंत्र आम्ही भटक्यात टाकू. बरं. म्हणून त्यांना स्वतंत्र आरक्षण. खरी गोम काय झाली की शरद पवार महाराष्ट्रात आल्यानंतर ह्या सगळ्या ओबीसीने कांगावा केला की आमची लोकसंख्या 52% आहे आणि मंडल आयोग केंद्रात लागू झालाय, त्यामुळे राज्यातही आम्हाला 52 म्हणजे मंडल आयोग लागू करायचा आहे. शरद पवारांनी शहानिशा केली नाही आणि त्यांनी महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करायला परवानगी दिली, जो आयोग लागूच झालेला नाही कधी. फक्त GR मध्ये वर लिहिलंय हेडिंग मंडल आयोग लागू करण्याबद्दल, पण तो आयोगाचा महाराष्ट्राची काही संबंध नाही. शरद पवारांनी तपासलं नाही आणि प्रशासनामध्ये ब्राह्मणी भेजा असल्यामुळे, मराठा बाहेर राहत असल्यामुळे ते GR काढण्यात आला. तोपर्यंत तर ब्राह्मणी भेजाच होता प्रशासन. आता मुद्दा काय आहे की त्या दिवशी अचानक, पूर्वी जे ओबीसीचं 10% आरक्षण होतं आणि विजयंतीचं 4% आरक्षण होतं, ते लोकसंख्येच्या प्रमाणात होतं, ते बाजूला ठेवून त्याने 23 मार्च 1994च्या GR नुसार ते आरक्षण 34% वरून म्हणजे टोटल आरक्षण 50% वर नेऊन ठेवलं. बरं. आणि ते लॉक करून टाकली 50%ची मर्यादा, कारण ती इंदिरा साहनीने मर्यादा सांगितली म्हणून. बरोबर. म्हणजे 50% आरक्षण देता येतं, तर ते त्यांनी आधीच संपवून टाकलं. पूर्ण मर्यादा संपवून टाकली. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता, लोकसंख्येचं प्रमाण न बघता 50% आरक्षण हे संपवून टाकलं. आणि म्हणून 94 नंतर आता कोणालाही जर आरक्षणात जर जायचं असेल तर त्याला आता या सगळ्या गोष्टी. त्याच्यात अजून खेळी काय केली ज्याच्यामुळे लॉक होतो, 3 गोष्टी तेव्हा घडल्या 23 मार्च 1994 ला. एक म्हणजे त्याने आरक्षण जे 14% विजयंती ओबीसी होतं त्याला 30% केलं आणि ते जास्ती दिसू नये म्हणून त्याचे तुकडे केले. म्हणजे तुम्ही बघा की विजयंती 4% असं कोण म्हणतं, तर ते म्हणतात थाडे कमिटी. मग आता ते जर त्यांची लोकसंख्या समोर आहे
मग त्याच्यात म्हणून वंजारी आणि धनगर ऍड केले म्हणजे त्यांची संख्या मोठी व्हावी. मुळामध्ये धनगराच्या 21 जाती त्या गटात घातलेल्या आहेत. बर. सगळे धनगर तर काही एकमेकाचे नातेवाईक नाही आहेत. बरोबर. अनेक लोकांचं धनगर ही जातही नाही रेकॉर्डला. म्हणजे शेगर समाज असेल, डांगे असेल, कानडे असेल, हे कुठे धनगराचे त्यांचे रेकॉर्ड असणार आहे. पण त्यांना धनगर म्हणून भटकं बनवलं. त्यातल्या अनेक समाज आहे, स्थिर देशमुख समाज आहे, तरी त्यांना भटकं बनवलं. ते जर नसतं बनवलं तर 30% एकच गट दिसला असता. पण त्याच्यातही वाईट अवस्था झाली ती ओरिजिनल भटक्या विमुक्तांची. त्यांना आधी 4% आरक्षण होतं, त्यांना आरक्षण वाढवलंच नाही, त्याच्यात आणखी जाती घुसडल्या ओबीसीतल्या आणि त्यांचं आरक्षण 5.5% सारखं केलं. पण त्यांच्यामध्ये अनेक जाती घातल्यामुळे त्यांचं आरक्षण ओरिजिनल पेक्षा कमी झालं. म्हणजे मूळ ज्याच्या नावाने हे कांगावा करतात त्यांचं आरक्षण यांनीच हडपलं. इतकं आरक्षण वाढून सुद्धा ते बिचारे नाराजच आहेत, त्यांना काही मिळतच नाहीये. आणि त्या दिवशी त्यांनी 4 कॅटेगरी करून एका जातीसाठी, वंजारी जातीसाठी स्वतंत्र 2%, धनगर जातीसाठी स्वतंत्र 3.5% आणि ओरिजिनल जे भटके विमुक्त होते त्यांचं 4%चं 5.5% केलं. पण त्यात ओबीसीतल्या अनेक जाती घातल्या आणि ओबीसीला 19% असं दाखवलं. मुळात ते आरक्षण हे ओबीसीच आरक्षण आहे ना सगळं. आणि त्यात अजून त्यांना वाटलं की 2% उगं ठेवलं तर मराठी येतील म्हणून ते अजून डिसेंबर 94ला 2% एसबीसीने नवा प्रवर्ग केला आणि त्यात अजून ओबीसीतलेच जाती घातल्या. म्हणजे डिसेंबर 94 पर्यंत ते आरक्षण 32% झालं. बरोबर. आणि सगळ्यात वाईट त्या दिवशी जे झालं ते म्हणजे त्या दिवशी शैक्षणिक आरक्षणाला सुद्धा हे लागू राहील असं त्याच्यात शब्द घालून घेण्यात आला आणि तिथे खरा आरक्षणाचा प्रश्न सुरू होता. म्हणजे त्याआधी शैक्षणिक आरक्षण हे नव्हतं. 94 पर्यंत सगळ्यांना आपल्याला 1959च्या GR नुसार यशवंतराव चव्हाण सगळ्यांना सुविधा होत्या. डिसेंबर 1994 मध्ये शैक्षणिक हा शब्द आरक्षणात घालून 23 मार्च 1994 23 मार्च 1994 जून पासून लागू झाला तो निर्णय. ओके. म्हणजे आपण आजची जी परिस्थिती आहे शिक्षणामधली, खरी शिक्षणाचाच प्रॉब्लेम प्रश्न तर तिथेच आहे. खरं तर नोकरी असेल, व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टी नंतर येतात, पण मुळात सुरुवातच शिक्षणापासून होते. आणि तिथलं जे आरक्षण आहे ते आरक्षण 94 पासून तो शब्द तिथे घालण्यात आला आणि तिथून खरा मुलांमधला जातीयवाद. म्हणजे आता मला आश्चर्य वाटतं, मी एक व्हिडिओ क्लिप बघत होतो, त्यामध्ये एक पत्रकार बंधू लहान मुली होत्या, त्या लहान मुलींना विचारत होता, म्हणजे हसावं की रडावं, राग यावा असं ते प्रश्न होते. ते मला वाटतं ओबीसी आंदोलनातल्या त्या मुली असतील, लहान लहान मुली होत्या, 5वी 7वी 8वी आणि एक मुलगी 10वीतली होती. त्यांना ते प्रश्न विचारत होते, मराठा समाजातल्या तुमच्या मैत्रिणी आता तुमच्यासोबत बोलतात का? म्हणजे किती हास्यास्पद. म्हणजे जातीवादी प्रश्न विचारायचा. म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या नीच आणि नालायक राजकारण आणि व्यवसायापोटी तुम्ही इतक्या लहान लेकरांना त्याच्यात ओढावं, म्हणजे हे किती मूर्खपणा आहे की इतक्या लहान मुलांना. मग आता तुम्ही प्रश्न विचारल्यावर मुलींना उत्तर तर द्यावं लागेल. आता त्या मुलीला एवढी समज आहे का की तिच्या एका वाक्यामुळे कित्येक मराठा लहान मुलांना पण ते हे वाटणार लागेल, उद्या ते बोलतील, म्हणजे हा वाद निर्माण केला जातोय. तर यातून दुसरा एक प्रश्न असा आहे सर, की समजा आपण मंडल आयोग बघितला, तिथपर्यंत मराठा आरक्षणामध्ये कसा बसत होता, परंतु मराठ्यांना या आरक्षणापासून दूर कसं ठेवण्यात आलं. 2018 मध्ये उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकत असताना तुम्ही ज्या ज्या गोष्टींचे पुरावे कोर्टासमोर ठेवले होते, ज्या ज्या गोष्टींच्या फॅक्ट कोर्टासमोर ठेवल्या होत्या, त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकलं देखील होतं. परंतु काही कारणास्तव ते आता टिकलं नाही. तर मराठा आरक्षणाची ही जी मागणी आहे ती मुळामध्ये योग्य आहे का? मराठा आरक्षणाची मागणी म्हणण्यापेक्षा ओबीसी मधूनच मराठा आरक्षणाची मागणी खरंच योग्य आहे का? आणि तिच्यामध्ये काय तथ्य आहे, मिळेल का? मुळात आपण अजून याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे की सिच्युएशन काय नेमके आहे. एक आहे 23 मार्च 1994चा GR, ज्याच्यानुसार 50% पर्यंत शिक्षणातलं आरक्षण आणि नोकरीतलं 52% आरक्षण आलं. तिथे खरी अडचणीची गोष्ट झाली, पण तोपर्यंत मराठ्यांना आरक्षणाची फारशी गरज वाटत नव्हती. पण मग अचानक फ्लो का आला त्याचं दुसरं कारण आहे की ग्लोबलायझेशन सुरू झालं आणि सगळी जी ग्रामीण केंद्रीय धोरणं होती ती शहर केंद्रीय झाली. म्हणजे अर्थव्यवस्थेची दिशा बदलली.
आणि ग्रामीण भागामध्ये शेतीचे प्रश्न उभे राहू लागले आणि मग ग्रामीण भागातल्या मराठ्यांचे सुद्धा ऍस्पायरेशन जागे झाल्या. बरोबर. आणि आम्हाला पण शहरात जाऊन शिकून नोकरी करावी लागेल असं सगळ्यांना वाटू लागलं, म्हणून तोही फ्लो वाढला. आरक्षण आलं म्हणून ओबीसीतल्या जातींचाही फ्लो वाढला. म्हणजे बहुजन समाज हा शिक्षणाच्या शिक्षणाच्या मागे धावू लागला. बरोबर. आणि त्यावेळेला मराठेतर लोकांना आरक्षणाचा फायदा मिळू लागला आणि मराठ्यांना तो मिळत नाही. त्यामुळे या पिढ्यानपिढ्याचे साचलेलं दुःख आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की या ग्लोबलायझेशन मध्ये शेतीची जी वाताहत झाली, त्यांना तिथे आर्थिक प्रश्न भेडसावू लागले, शेतीमध्ये भागेना झालं, एम्प्लॉयमेंट नाहीये आणि म्हणून सुद्धा त्यांना शिक्षणाकडे वळावं लागतं. या सगळ्या सिच्युएशन मध्ये हा समाज मेला. आणि त्याच्यात अजून 2005 ला आणखी एक गोष्ट केली सरकारने की खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा रिझर्वेशन लागू होईल अशी घटना दुरुस्ती केली. बरोबर. आणि मग जेवढ्या खाजगी शिक्षण संस्थाच्या फीचा आकडा आहे तो सगळा ओपन क्लासच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आला. बरोबर. त्यामुळे पण फीस वाढली. हा एक अजून परिणाम आमच्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडला. म्हणजे मराठा समाजाचा विषय जो आहे तो 94 पासून अलीकडे शिक्षणामुळे किती त्यांचं सप्रेशन झालं, किती त्यांच्यावर दबाव आलेला असेल आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या कसा आक्रोश साचत गेला असेल हे तुम्ही मराठा क्रांती मोर्चातून बघितलेलं आहे. एवढा एक कोटीच्या कोटी समाज येतो कसा येणार आहे, गरज आहे म्हणून आहे ना. प्रश्न सगळ्यांचा समान झालाय आता. तो काही जातीचा प्रश्न नाहीये, तो प्रश्न सगळ्यांचा समान आहे म्हणून सगळे रस्त्यावर येत आहेत. बरोबर. तर ते प्रश्नांचं जात साधर्म्य येते, मराठा जात साधर्म्य नाही येते, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. अजून याला एक झालर आहे, ते म्हणजे 94 मध्ये राजकीय आरक्षण इंट्रोड्यूस झालं. 243D आणि 243T घटनेमध्ये आले आणि स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज मध्ये ते आरक्षण आलं, कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये ते आरक्षण आलं आणि त्याच्यामुळे हळूहळू त्यांचे हितसंबंध तयार झाले ओबीसी वर्गाचे. मुळामध्ये क्राईम काय आहे की 16/4 आणि 15/4 नुसार जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे त्याची यादी वेगळी असायला पाहिजे आणि जे राजकारणाचं आरक्षण आहे 243D आणि Tचं त्याची यादी वेगळी असायला पाहिजे. बरोबर. कारण राजकीय मागासले पण हा वेगळा विषय. बरोबर. तिथे काही म्हणजे आता विदर्भामध्ये कोणाचं प्रतिनिधित्व कमी आहे तर ओबीसी तर सगळे ओबीसीचे, त्यांचं काय प्रतिनिधित्व कमी. पण हा सगळा बिंडोकपणा चालू आहे आणि ओबीसीची यादी सगळीकडे वापरल्यामुळे त्यांचा त्या आरक्षणामुळे एक फळी तयार झाली. राजकीय शक्ती तिथे उभी राहिली आणि त्याच्यातून राजकीय नेतृत्व त्यांना मिळालं आणि गावोगावला मराठा बहुल असून सुद्धा ब्राह्मण आणि इतर जातीच्या मदतीने ओबीसीच सरपंच होतात आणि ओबीसीने सगळं गावगाडा ताब्यात घेतलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यातून ही शक्ती आहे, हाके सारखेची शक्ती किंवा भुजबळ पंकजाची शक्ती काय आहे, ती गावगाड्यातली शक्ती त्यांच्याकडे वळलेली आहे. मराठा डॉमिनंट आता कुठेच राहिलेलं नाही, कारण सगळीकडे आता सोसायट्यामध्ये 50% रिझर्वेशन आहे, ग्रामपंचायतीत 50% रिझर्वेशन, पंचायत समिती झेडपी आणि मनपामध्ये 50% रिझर्वेशन आहे. मग मराठे कुठून प्रबळ होणार आणि हे तो एक महत्वाचा घटक आहे की त्यांचे हितसंबंध तयार होऊन त्यांची फळी उभी राहिली, मजबूत त्यांचे संघटन उभं राहिलं आणि म्हणून ते विरोध करायला समोर आले. मराठ्यांच्या माथी काय आहे की गेली 93 ला पहिल्यांदा अर्ज केला मराठा समाजाने आमचा ओबीसी समावेश व्हावा. तिथपासून तर त्यांचा पहिला अहवाल आला 2001 मध्ये, म्हणजे 8 वर्ष 10 वर्ष अहवालच आला नाही. बरोबर. तो अहवाल चांगला होता तर त्याला भिकूजी दातेने त्यात मेक मारून ठेवली. ते भाजपचे म्हणजे ते गोपीनाथ मुंडेचे गुरु आहेत आणि ते RSSचे कार्यकर्ते. त्यांनी मराठा समाजाला सगळ्यांना ओबीसीत घेणं शक्य नाही अशी मेक मारून ठेवली आणि तिथे ते प्रॉब्लेम अर्धा राहिला. तरी तो GR निघाला 1 जून 2004 ला, त्याच्या आधारावर जरांगे पाटील मागणी केली. त्याच्यानंतर ती मागणी आम्हाला कुणबी जातीचे सर्टिफिकेट मिळावे ही मागणी तेव्हाच पूर्ण झाली होती. प्रशासनिक अडचणी दुरुस्त करता आल्या असत्या, पण त्याच्यानंतर बापट आयोग आणला. बापट आयोगाचाही अहवाल मराठ्यांच्या बाजूचा आहे, परंतु शेवटच्या महिन्यामध्ये रावसाहेब कसबेची अपॉइंटमेंट करून घेतली भुजबळांनी. रावसाहेब कसबेने तिथे खुटी मारून ठेवली, त्याचं जाहीरपणे त्याने सांगितलं सुद्धा आणि मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये असा ठराव करून घेतला. म्हणजे हे मराठ्यांच्या माथी काय आहे तर राजकारणाचा सगळा प्रभाव आहे. राजकारणाचा शरद पवारांपासून तर भाजपपर्यंत सगळ्यांनी भूमिका घेतली की आता ओबीसीला आम्ही दुखवत नाही. मग आता मराठ्यांचा प्रश्न ओबीसीवर प्रेम नाही मराठ्यांचं, म्हणजे ओबीसी आरक्षणावर प्रेम नाही मराठ्यांचं, ओबीसी कोणत्याही जातीला मराठ्यांचा विरोध नाही,
पण हा प्रयोग झाला ना आता महाराष्ट्रामध्ये 16ला झाला, 18ला झाला, आता पुन्हा झाला की घटनात्मक मर्यादेबाहेर जर आरक्षण टिकणारच नसेल तर मग ते कशाला मराठ्यांनी घ्यायचं? मागायचं काय? बरोबर आहे ना. आणि आरक्षणाशिवाय तर जगता येत नाही, कारण तुम्ही आरक्षणच वाढून एवढं ठेवलंय. बरं, त्याला काही लॉजिक नाही ना, त्यांचं कुठलं मागासले पण नाही, लोकसंख्येचा आधार नाही, काही त्यांचं क्लासिफिकेशन व्यवस्थित झालेलं नाही, घटनात्मक त्यांची प्रक्रिया राबवलेली नाही. वाणी गुजर तर कधीच आरक्षणात नाहीये, त्यांचा ठराव पण झालेला नाही. वाणी समाजाचं 2010ला कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं आहे, तरी पण ते पुन्हा आरक्षणात आले. आणि गुजर समाजाचा तर GR निघाला तो डुप्लिकेट GR आहे. मुळामध्ये कसं आहे की या ज्यांनी पैसे दिले किंवा प्रशासनात मागे लागून आपले गुपचूप कामं करून घेतले त्यांचे आरक्षण झाले. मराठ्यांचं तसं करता येत नाही, कारण हा प्रचंड मोठा समाज आहे आणि तो नजरेत येतो, डोळ्यावर येतो, म्हणून त्यांना ते मिळत नाही. हे झगडा मराठ्यांकडून काही नाही आहे. मराठ्यांना फक्त टिकाऊ आरक्षण पाहिजे. ओबीसी नाव समोर दिसतं म्हणून ओबीसी पाहिजे, कारण ते SC-BC आहेत. पण आता त्याच्यावर थोडस शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि आपण थांबू. मुद्दा असा आहे की आजची परिस्थिती वेगळी आहे, कालची परिस्थिती वेगळी होती. 2018 मध्ये जी कॉन्स्टिट्युशनल पोझिशन होती ती आता 2024 मध्ये नाहीये. बरं. त्या दिवशी 102वी घटना दुरुस्ती झाली होती, पण कोर्टाने त्याच्यात फारशी दखल घेतली नव्हती. कोर्टाचा निर्णय असा होता की आम्ही 50%च्या वरचं आरक्षण मान्य का करतोय, कारण या समाजावर अन्याय झालाय. परंतु राज्य सरकारने राज्य मागास वर्ग आयोगाचं जे कलम 11 आहे कायद्याचं, त्याच्यानुसार राज्यातल्या आरक्षणाचं पुनर्तपासणी करावी, प्रगत जाती बाहेर काढाव्यात आणि मराठा समाजाला 50%च्या आत ऍडजस्ट करावा, असा हायकोर्टचा निर्णय. बरं. राज्याने तो राबवला नाही, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आणि त्याच्या दरम्यान मग ते सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं. दुर्दैव असं की सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या निर्णयाकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे एकूण काय तर पॉलिटिको कम्युनल दृष्टिकोन सगळीकडे अनुभवाला येतो मराठ्यांच्या, आणि त्याचं कारण त्यांची लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या प्रबळ लोकसंख्येला जर बेनिफिट दिला तर ते आमच्या डोक्यावर बसतील अशी ब्राह्मणांना भीती आहे, अशी ओबीसींना भीती आहे. आणि हे राजकारणामुळे मराठ्यांना आरक्षण मिळत नाही ही वस्तुस्थिती त्या जातीचाही काही संबंध नाही. तर हे समजून घ्या. तर आजची कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय आहे की आता 102वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यानंतर राज्याला अधिकार देणारी 105वी घटना दुरुस्ती झाली. आज घटनेमध्ये 342A आणि 366(26C) असे कलम ऍड झालेले, नवे आलेले. बर. त्याच्यानुसार पोझिशन बदललेली आता. अच्छा. आणि त्या कलमांच्या अंतर्गत जो मराठा आरक्षणाचा निकाल आला त्याचा अर्धाच निकाल सांगतात सगळे. त्याचा दुसरा भाग जो आहे तो असा आहे, म्हणजे आता SCC सिरीजचं माझ्याकडे जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये पॅराग्राफ 183, 194 आणि 222 आणि 226 हे पॅराग्राफ वाचण्यासारखे आहेत. त्याच्यामध्ये कोर्ट काय म्हणतं की खरं म्हणजे या घटना दुरुस्तीनंतर ओबीसीच्या याद्या खारिज करायला पाहिजे. बरं. परंतु तसं केलं तर राज्यामध्ये केवॉस निर्माण होईल, बेबंदशाही येईल, मोठा प्रश्न उभा राहील. म्हणून आम्ही हे तात्पुरतं विशेषाधिकारात चालू ठेवायला परवानगी देतोय. पण ज्या दिवशी SC-BCचं नोटिफिकेशन निघेल त्या दिवशी या याद्या आपोआपच बदलाव्या लागतील. बरं. विद्यमान याद्या. कारण घटनेच्या 342 मध्ये SC-BCचीच प्रोव्हिजन आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासची. आणि 366(26C) मध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे कोणते, तर जे 342A खाली आहेत ते. बर. असं स्पष्ट व्याख्या आली आता. त्यामुळे त्या दोन्ही कलमांना जे कॉन्ट्ररी आहे, अल्ट्रा व्हायरस आहे, ते आपोआपच बाद झालेले. कायदा असो की GR असो की काही असो, यादी असो, त्यानुसार आता राज्यामध्ये SC-BC आरक्षण दिलं. SC-BC आरक्षणाच्या कायद्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की हे जे मराठा समाजाचे SC-BC आरक्षण देतोय ते आम्ही 342A खाली देत आहोत. म्हणून 342A खाली दिलेलं आरक्षण हेच घटनात्मक आरक्षण आहे. अच्छा. त्याच्यामुळे आता नोटिफिकेशन झालेलं असल्यामुळे इथे SC-BC प्रवर्ग तयार झालेला असल्यामुळे बाकीचे प्रवर्ग आपोआपच रद्द झालेले आहेत. बर. महाराष्ट्रामध्ये 4च आता घटनात्मक प्रवर्ग आहेत. त्यातला एक आहे SC अनुसूचित जाती, दुसरा आहे ST अनुसूचित जमाती, तिसरा आहे EWS आर्थिक दुर्बल घटक आणि चौथा आहे SEBC. मराठा त्यात एक घातलेला वर्ग आहे, पण मूळ प्रवर्ग जो आहे तो SEBC आहे.
बरोबर बरोबर. आणि म्हणून महाराष्ट्रात आज घटनात्मक आरक्षण फक्त 40% आहे. तुम्ही कसं म्हणताय 50%च्या वरचं आरक्षण? 50%च्या वर आरक्षण नाहीच आहे. जे आहे ते बेकायदेशीर घटनाबाह्य आहे, ते रद्द झालेलं आहे. हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करते गव्हर्नमेंट. बरं आरक्षण चालू म्हणजे मुळात आता ओबीसी आरक्षणावरतीच प्रश्न आहे. एसीबीसी आरक्षण तर मी सांगत नाही. आपली हिअरिंग झाली मागच्या महिन्यापूर्वी. त्या हिअरिंग मध्ये विरोधी पक्ष जे होते, विरोधी याचिका करते, त्यांनी बाजू मांडलेली आहे. त्यामध्ये गोपाल शंकर नारायणन हे सिनियर वकील आहेत सुप्रीम कोर्टाचे. त्यांनी बाजू मांडताना काय सांगितलं, तर त्यांनी हेच सांगितलेलं आहे की नाऊ द कॉन्स्टिट्यूशन पोझिशन हॅज बीन चेंज्ड. आता 342A खाली ज्यांचं एसीबीसी झाले तेच फक्त आरक्षणात राहू शकतात. कारण 366(26)C नुसार सांगितलेलं आहे की एसीबीसी म्हणजे असे वर्ग जे 342A खाली तयार केले. बर बर बर. बाकीचे एसीबीसी होऊ शकत नाही. अच्छा अच्छा. आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय कोर्टासमोर तो विषय अजून पेंडिंग आहे. म्हणजे मराठा समाजाचं सध्याचं जे 10% आरक्षण आहे हे टिकणारं आरक्षण आहे, हे 50%च्या वरचं नाही आहे असं. आज राज्यामध्ये घटनात्मक आरक्षण 40%च आहे. ओके. मराठा समाजाचं आरक्षण त्या 40%तच आहे. हु क्रॉसेस लिमिट 50%? कोणीच क्रॉस करत नाहीये. जे काय आहे ते बेकायदेशीर आहे. ते क्रॉस करतोय, कोण क्रॉस करतोय याला काय मतलब आहे? बरोबर. ते आरक्षण रद्द केलेलं असताना ते चालू ठेवणं हा गुन्हा आहे ना. हो 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 हो. मुळातच त्या 342A ला आणि 366(26)C ला हे कॉन्ट्ररी आहे ना, अल्ट्रा व्हायरस आहे ना ते आधीचे GR आणि आधीचे कायदे. त्यामुळे आता मी असं म्हणत नाही की ओबीसीचं आरक्षण उद्या बंद होईल, व्हावं असे माझी इच्छा पण नाही. पण मुळामध्ये मराठा आरक्षणाचं जे एसीबीसी आहे ते घालून त्यांचं चालू ठेवता येणार नाही. ओके. सरकार विनवणी करू शकतं कोर्टाला की आमची सामाजिक न्यायाची भूमिका आहे, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येईल किंवा अजून त्यात गरज आहे लोकांना आरक्षणाची, तर आम्हाला 1-2 वर्षाचा कालावधी द्या. आयोगाकडे त्यांना पाठवून परीक्षण करून, रिक्लासिफिकेशन करून, रिआयडेंटिफिकेशन करून, रिनोटिफिकेशन करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या आणि आरक्षण ते चालू ठेवायची परवानगी द्या. असं ओबीसीच्या व्हीजेएनटीच्या बाबतीत सरकार अनुमती मागू शकतं आणि चालू पण ठेवू शकतं. पण ते कोर्टाच्या मनावर आहे. बरोबर. पण आता मराठ्यांचं आरक्षण घालवलं जाईल आणि त्यांचं तसंच चालू राहील हे करणं म्हणजे घटनेला पायदळी तुडवणंच आहे. मग ओके. कारण तुम्ही ते घटना दुरुस्ती केली कशासाठी, जर त्याची अंमलबजावणी करायची नाही. तुम्ही मराठ्यांचं रद्द झालं एवढंच सांगता, पण हे रद्द होतंय नोटिफिकेशन निघाल्यानंतर ते तुम्ही त्यांचं हे पाळत नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. त्यामुळे मराठा समाजाच्या साठी आता हे जे कलम 342A आणि 366(26)C जे आहे हे क्षेपणास्त्रासारखं आहे आता त्यांच्या हातात. हे मोठं त्यांच्याकडे ॲटम बॉम्ब आहे आता. त्यांच्या आरक्षणावर कोणी म्हणलंय 50%च्या वरचे की मग त्यांनी मानवाधिकार आयोगामध्ये राष्ट्रपतीकडे जावं किंवा आयोगाकडे जावं, मानवाधिकार आयोगाकडे, आमचे घटनात्मक अधिकाराचं काय. बरोबर. ही मागणी करावी नागरिकांनी. आपोआपच सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल. तर मुळातच मित्रांनो, आरक्षणाबद्दलचं इत्तंभूत अगदी 1902 पासून तर आत्तापर्यंतची संपूर्ण परिस्थिती, आयोग, त्याबद्दलच्या चर्चा, सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंग, घटनेमध्ये झालेले बदल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला सराटे सरांनी अत्यंत उत्तमरित्या समजावून सांगितली. कित्येक गोष्टी अशा होत्या की ज्या ऐकताना आपल्याला म्हणजे असं वाटत होतं की अरे बापरे, हे असं आहे, हे तर आपल्याला माहितीच नव्हतं. अशा गोष्टी आपल्याला कळाल्या. त्याबद्दल खरंच सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मुळात आरक्षण हा प्रश्न सध्या तरी राजकीय धुळफेक आहे. यामध्ये बऱ्याच तथ्य हे समाजापासून लपवल्या जातात. राजकीय हेतूनी प्रेरित या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडत असतात. याच्या पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा चर्चा करूच. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही स्वतः पूर्ण ऐका आणि इतरांना देखील शेअर करा. कारण आरक्षणाबद्दलचा अभ्यास आपल्या लोकांचा फार कमी असतो. आपण गप्पा खूप मारतो, आपण चर्चा खूप करतो, परंतु आरक्षणाचा अभ्यास आपला खूप कमी असतो. तो अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमचा, आमचा, सगळ्यांचा वाढेल अशी माझी खात्री आहे. आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हे चॅनल अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.